बिझनेसमध्ये काम करत असताना मला पाटील कमी दिसले आणि पटेल जास्त दिसले. भारत सरकार आपल्याला एक्सपोर्ट करण्यासाठी इन्सेंटिव्ह देतं. याचं कारण काय की गव्हर्नमेंट वॉन्ट्स जास्तीत जास्त लोकांनी एक्सपोर्ट करावं. एक्सपोर्ट करणं ही आपल्यापेक्षा देशाची गरज जास्त आहे. देशाची GDP वाढते. जे प्रोडक्ट ज्या देशामध्ये नाही ते प्रोडक्ट त्या देशामध्ये विकणं इज एक्सपोर्ट, आणि जे प्रोडक्ट आपल्या देशामध्ये नाही आहे आणि ते दुसऱ्या देशामधनं आपल्याकडे घेऊन येणं आणि आपली करन्सी त्यांना देणं इज इम्पोर्ट. लोकांना एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो कंटेनर. बरोबर. पण लोक ब्लॉक कुठे होतात माहिती आहे की मी कोकणातला आहे तर मी आंबेज एक्सपोर्ट करेन. का आंबेज एक्सपोर्ट करायचे ना तुला, मग कोकणातले पण घे आणि गुजरातचे पण घे. मग बऱ्याच वेळा मुलांचे आईवडील येतात त्यांच्याबरोबर, त्याला जरा समजावा तुमच्या नादी लागून तो आता धंदा करायचा बोलतोय. आम्ही म्हटलं मी तेच शिकवतो त्याला कसं करायचं. एक्सपोर्ट सर्व्हिसेस आपल्या GDPचा 54% आहे. सो इट्स अ ह्यूज मार्केट ऑल टुगेदर. अगदी माझ्या ओळखीत एक जण आहेत जे मराठी शिकवतात. जगभरामध्ये जे मराठी आहेत त्यांना असं वाटतं की आपल्या मुलांना मराठी आलं पाहिजे, त्यांना शिकवतात. आणि ही चार्जेस अराउंड $400 पर मंथ. सो दॅट इज एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेस. एक साधं उदाहरण, आपल्याकडे गणपती बाप्पाला दुर्वा वाहतो आपण. किती रुपयाला मिळतात दुर्वा ते? आपल्याला तर फुकटच मिळतं. आपण पुढच्या अंगणात जायला लागतं फक्त. Amazon जर्मनीवरती जा आणि तिकडे सर्च करा कॅट ग्रास. त्याची कॉस्ट आत्ता मी लास्ट बघितली ती $1860 होती. सो त्याचं प्रेझेंटेशन कसं होत आहे हे या इंडस्ट्रीची मजा आहे. दुर्वा म्हणून विकलं जर तर त्याची तीच किंमत येईल. आणि त्याचं थोडंसं डीप रिसर्च करून ते कुठल्या मार्केटला सेल करत आहे, त्याची काय स्टोरी बनते, त्याच्यावर त्याचा सगळा गेम आहे. नमस्कार मंडळी, वायफळ कुतूहलच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. आजच्या भागामध्ये आपण शून्यापासून सुरुवात करून करोडो रुपयांचा बिझनेस कशा प्रकारे उभा करू शकतो याचं जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण हे फक्त बघायलाच मिळणार नाही आहे, तर आपल्यातलेही सगळे लोक अशाच प्रकारे शून्यापासून करोडोचा बिझनेस कसे करू शकतात ह्याबद्दलचंही ज्ञान आपल्याला आजच्या भागात मिळणार आहे. कारण आपल्याशी चर्चा करायला, आपल्यावर गप्पा मारायला आज आलेले आहेत डॉक्टर ओमकार माळी, ज्यांनी स्वतः इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये खूप जबरदस्त यश मिळवलेलंच आहे. पण त्याच्याही पल्ल्याड जाऊन गेले 4-5 वर्षांमध्ये त्यांनी 22,000 पेक्षा जास्त लोकांना इम्पोर्ट एक्सपोर्ट कसा करावा याचं प्रशिक्षण आणि मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे बिझनेसच्या इन्साइट्स ह्या भागात आपल्याला मिळणारच आहेत. पण कोणत्याही बिझनेसमध्ये कशा प्रकारे आपलं व्यक्तिमत्व असलं पाहिजे, त्याच्यावर आपण कशा प्रकारे काम केलं पाहिजे, कोणते कोणते एलिमेंट्स महत्त्वाचे असतात कोणताही बिझनेस करण्यासाठी, आणि त्याचबरोबर आपण मागे न राहता संधीचा वापर करून किती सुंदर व्यवसाय उभा करू शकतो याच्याबद्दल खूपच होपफुल आणि सकारात्मक गप्पा झालेल्या आहेत. त्यामुळे मी फार तुमचा वेळ घेत बसत नाही, लगेच हा वायफळ कुतूहलचा भाग चालू करतो. पण तत्पूर्वी तुम्ही जर का वायफळला सबस्क्राईब केलं नसेल तर मंडळी का केलेलं नाही असा प्रश्न मला पडला आहे, तुम्हालाही कदाचित पडला असेल. आणि जर का तो पडला असेल तर लगेच खालती जाऊन सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबून टाका. त्याच्या बाजूला बेल आयकन आहे ते बटन दाबून टाका, म्हणजे आम्ही जे काही तुमच्यासाठी बनवत असतो ते तुमच्यापर्यंत येत राहील. त्याचबरोबर वायफळ पत्रव्यवहाराचा तुम्ही जर का भाग झाला नसाल तर त्याचीही लिंक खालती आहे, तिकडे जाऊन रुजवा. म्हणजे आम्ही मराठीतनं जी ईमेल स्वरूपात तुम्हाला पत्र पाठवतो ती तुमच्यापर्यंत येत राहतील. या सगळ्याबरोबरच जर का तुम्हाला वायफळ क्लबचा एक्सक्लुझिव्ह कॉन्टेंट मिळवायचा असेल, दर आठवड्याला फक्त एक्सक्लुझिव्ह मेंबरसाठी जो आम्ही कॉन्टेंट बनवतो तो तुम्हाला मिळवायचा असेल तर वायफळ क्लबची माहिती देखील खालती एका लिंकमध्ये आपण दिलेली आहे, ती तिकडे जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि तुम्हाला जर का ते जबरदस्त वाटलं तर नक्की तेही जॉईन करू शकता. म्हणजे तुम्हाला आमच्याकडनं एक्सक्लुझिव्ह ऑडिओ नोट्स, आपला लाईव्ह ऑनलाईन गप्पांचा कॉल, त्याचबरोबर वायफळचा डिजिटल अंक आणि बऱ्याच साऱ्या ॲक्टिव्हिटीज ज्या आम्ही करत असतो त्याचा तुम्हाला भाग होता येईल. एवढंच बोलतो आणि सुरुवात करतो आजच्या या वायफळ कुतूहलच्या नव्या कोऱ्या भागाची विथ नन अदर दॅन डॉक्टर ओमकार माळी. लेट्स गो. ओमकार दादा, वायफळवर स्वागत. कसं वाटतंय? मस्त, छान वाटतं. आतापर्यंत लोकांना बघत होतो, आता स्वतःला कदाचित थोड्या दिवसांनी बघितलं. वा, अशी हॅपी फिलिंग असं आहे त्याचं. लगेच सुरुवातच करू आपण विषयाला. बिझनेस म्हणजे तुझ्यासाठी आत्ता काय, म्हणजे एवढा सुंदर अनुभव आहे आणि एवढ्या विविध प्रकारचा बिझनेसमधला अनुभव आहे, ह्या घडीला बिझनेस म्हणजे काय? लोकांना दिलेली सर्व्हिस. ओके. लोकांसाठी म्हणजे माझ्यासाठी बिझनेसचा कन्सेप्ट खूप क्लिअर आहे. बिझनेसमध्ये पैसा हा सेकंडरी फॅक्टर आहे. मोस्ट इम्पॉर्टंटली तुम्ही प्रॉब्लेम काय सॉल्व्ह करत आहे आणि तो कोणासाठी करत आहे. राईट. सो प्रॉब्लेम सॉल्विंग अँड सर्विंग. सो समाजसेवा जर खऱ्या अर्थाने म्हणायचं झाली तर माझ्यासाठी ते बिझनेस मध्ये, कारण त्यातनं समाज डेव्हलप होतो काही ना काही प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यामुळे. राईट. सो दिस इज व्हॉट बिझनेस इज. आणि बेसिक, आणि ही डेफिनेशन कन्सिस्टंट आहे, हीच डेफिनेशन. हो, म्हणजे आता ती हळूहळू डेव्हलप होत गेली. आधी बिझनेस म्हणजे फक्त पैसा कमवणं होतं. बिझनेस चालू करण्याचं इंटेन्शन तेच होतं की भरपूर पैसा कमवायचा, भरपूर काय काय करायचं.
पण एका पॉईंट नंतर एक थोडे पैसे आल्यानंतर लक्षात येतं की पैसा इज अ बाय प्रोडक्ट. त्याच्यापेक्षा जे आशीर्वाद, त्याच्यापेक्षा जे कॉम्प्लिमेंट्स मिळतात ते खूप मोठे आहेत. राईट. सो दिस इज वॉट बिझनेस इज. पण ते ऑफकोर्स हळूहळू म्हणजे 19व्या वर्षी व्यवसाय चालू केला आहे मी. बरोबर. एक तर कारण होतं त्याचं की कोणाच्या हाताखाली काम करू शकणार नाही, स्वतःचा स्वभाव माहिती होता. आणि दुसरं होतं की बिझनेसमॅन मस्त असतो ना, त्याला काही काम नसतं, लोकांना कामाला लावायचं, गाड्यांमधनं फिरतो, बंगले असतात, मग आपण चार्टर आपलं घेऊ, आपण आपलं स्वतःचं छोटंसं एरोप्लेन घेऊ, अशा वियर्ड थॉट्समध्ये बिझनेस चालू केला 19 वर्षाचा असताना. आणि ते करता करता आता लक्षात आलं की बिझनेसमध्ये सगळ्यात जास्त बिझी असतो एम्प्लॉईजपेक्षा. तर मेंटली तरी बिझी असतो. पण इट इज फन, मस्त आहे. राईट. मग 19व्या वर्षी चालू केलेलं बिझनेसमध्ये जी काय धावपळ असेल, धडपड असेल, ती चालू झाली होती. ते कट टू आत्ता, बरोबर. आणि आत्ता ह्या घडीला जवळजवळ 22,000 लोकांना आपण बिझनेस कसा करायचा ह्याच्याबद्दलही मार्गदर्शन केलंय. हो. तर लेन्स काय चेंज झाले एवढ्या काळात? फॉर्च्युनेटली जेव्हा चालू केलं ना, त्यावेळेस मला जे प्रॉब्लेम झाले ते पेन पॉईंट्स कुठेतरी लक्षात होते. ओके. की एकतर मी खूप सामान्य घरात नाही येतो. मला काय माझ्या घरी मी काय बोलतो की आजोबा सुतारकाम करायचे, वडील कामगार म्हणून काम करायचे. बरोबर. त्यामुळे व्यवसायासाठी भांडवल आणि सपोर्ट दोन्ही कधीच नव्हतं. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करता मग एक सारखं वाटायचं की अशी काहीतरी सिस्टीम असायला हवी की जी माझ्यासारख्या लोकांना व्यवसायासाठी सपोर्ट करेल. किंवा तुमच्या घरात नाही ना कोणी सपोर्ट करायला, मग आम्ही करू. आणि आता ते जेव्हा मी करतोय लोकांना सपोर्ट, त्यावेळेस जाणवतं की आपल्याला त्यावेळेस कोणतरी असतं ना जर हे करायला. तर आत्ता मी कमीत कमी 5 ते 6 वर्ष पुढे असतो जे आत्ता करतोय. कारण कोणी एकतर सगळ्यात पहिले तुम्ही व्यवसाय चालू केला तर पहिले घरात खोटं बोलून केला. घरातल्याला माहितीच नव्हतं व्यवसाय करतोय. जवळजवळ ऑलमोस्ट 1.5 वर्ष. म्हणजे वडिलांना जेव्हा सांगितलं व्यवसाय करतो, तेव्हा वडिलांनी सांगितलं की तू घरातनं चालतो. मग ते खूप असं व्यवसाय, माझ्या वडिलांनी कधी व्यवसाय केला नाही आहे. ओके. कारण तो माइंडसेटच नव्हता त्यांच्याकडे. आणि त्यांच्या मित्रांनी जेवढ्या केला ते सगळे लॉसमध्ये गेले. त्यामुळे त्यांच्या डोक्यात एकच होतं की धंदा म्हणजे लॉस. म्हणजे आपलं मॅक्सिमम मराठी घरात हेच आधी असायचं. बरोबर. की बिझनेस म्हणताना लॉस. म्हणजे कुठलाही बिझनेस चालू करायचं म्हटलं की घरातले पहिले भांडणं चालू व्हायची घरातनं. बरोबर. सो तेच माझ्या बाबतीत. आणि हा पण एक पॅटर्न असायचा की त्यातल्या त्यात जर घरात 3-4 भावंड असतील, त्यातला जो इकडे तिकडे गप्पा टप्पा मारत फिरणारा असतो तोच बिझनेसमध्ये पडतो. बरोबर. नाही तर म्हणजे आता हुशार माणूस आहे म्हणजे काय, तर त्याचं अकॅडमिक एकदम छान आहे. हो. आणि त्याचबरोबर तो नोकरीचा त्याचा पगार किती आहे याच्यावर त्याची हुशारी ठरते आणि ठरायची. बरोबर. सो त्यामुळे ते जो उन्हाळा आहे तो व्यवसाय करेल. कारण तो काहीच नाही करू शकत ना. मग व्यवसाय चाललं तर चाललं, नाही तसा दर्जा होता त्या जो अजूनही काही मराठी घरात आहे. बरोबर. मी जातो ना तेव्हा बऱ्याच वेळा मुलांचे आईवडील येतात त्यांच्याबरोबर. त्याला जरा समजावा, तुमच्या नादी लागून तो आता धंदा करायचा बोलतोय. मी म्हटलं मी तेच शिकवतो त्याला कसं करायचं. तर मग ते आहे, ते अजूनही आहे आपल्याकडे. मग किती शार्क टँक आलं, किती काय आलं, तर तो माइंडसेट चेंज व्हायला वेळ लागेल असं मला वाटतं. पण तो एक तुमचा प्रश्न होता की लेन्स कशी बदलली, तर बिंग व्हेरी फ्रँक 360 डिग्री चेंज झाली ती. ओके. आधी असं होतं की व्यवसाय म्हणजे फक्त माझ्यापुरता आहे, हा बेसिक थॉट होता. आताचा व्यवसायाचा थॉट इट इज अबाउट मी, माय टीम अँड माय कस्टमर. आधी बिझनेस करताना थॉट असा होता की ओनली आय शुड विन, बरं, बाकी काय फरक नाही पडत, मला माझे पैसे आले पाहिजेत. आणि आता तो थॉट असा आहे की माझ्याकडे पैसे आले पाहिजेत, सो आय शुड विन. माझ्याबरोबर काम करते ती टीम, दे शुड विन, कारण त्यांची पण ग्रोथ होणं इम्पॉर्टंट आहे. बरं. आणि जो कस्टमर आहे तो कस्टमर हॅपी पण झाला पाहिजे आणि त्यांनी मला रेफर पण केला पाहिजे. सो इवन ही शुड विन. राईट. सो कस्टमर विनिंग, एम्प्लॉई विनिंग अँड द ओनर विनिंग, हा खऱ्या अर्थाने एक चांगला बिझनेस आता आहे, हे आता कळत आहे. राईट. सो तो चेंज एक मजा येते आता ती. बरोबर. आणि हे वेचत जाऊन तिथे जाऊन पोचलेलो आहोत आत्ता आपण. वेचता परत उठून परत वेचत परत पडत ते पोचलोय ते. राईट. आता किती करोडोचा बिझनेस होऊ शकतो हे वगैरे सगळं आपण बोलूच किंवा त्याच्यापर्यंतच येऊ, पण हे जे धडपड नाही ना, त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे की आपण धडपडतो कारण माइंडसेटमुळेच आपण त्याच्यातनं उठतो आणि काहीतरी करून बघतो. आणि आय थिंक मेजॉरिटी सगळे जेही व्यवसाय करतात, धंदा करतात, त्याच्यात धडपडणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यातनंच काहीतरी नवीन येणार आहे असं मला वाटतं. तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता घराघरातनं जी
मंडळी आहेत जे विचार करत असतात आणि आजकाल तर सोशल मीडिया आणि डिजिटल आणि सगळ्यांशी कनेक्टेड आहेत, तर प्रत्येकाला वाटतं की मी पण काहीतरी केलं पाहिजे. बरोबर. तर धडपडणं याच्याबद्दल काय आहे तुमचं मत? धडपडणं असा एक पण मोठा व्यावसायिक नाही किंवा छोटा व्यावसायिक नाही आहे की जो धडपडला नाही आहे. धडपडल्याशिवाय अंबानी पण घडले नाही आहेत, धडपडल्याशिवाय रतन टाटा पण नाही घडले आणि JRD पण नाही घडले. सो असं कधीच नाही होत की तुम्ही चालू केलं आणि त्यात एकदम स्मूथ जर्नी झाली, बिझनेस चालू केला गेला, पैसे यायला चालू झाले, टीम पण एकदम सगळे छान मिळाली, कोणाला ट्रेनिंग करायची गरज नाही, असं कुठलाच व्यवसाय नाही उभा राहिला आहे. मोठ्यातला मोठा आणि छोट्यातला छोटा. सो धडपडणं ही ती गरज आहे. फक्त ना एक ह्याच्यामध्ये मी माझ्या वाचनात एक गोष्ट आली होती, ती गोष्ट मी सांगतो, त्यातलं ते धडपडण्याचं इम्पॉर्टन्स लक्षात येईल. एकदा ना एक मुलगा आणि त्याचे वडील, एक 3-4 वर्षाचा मुलगा आणि त्याचे वडील आईस्क्रीमच्या दुकानात जातात, आईस्क्रीम पार्लरमध्ये जातात आणि तिकडे भरपूर फोटोज लावलेले असतात. तो मुलाला एक फोटो दिसतो, तो फोटो मला हे आईस्क्रीम पाहिजे, ते आईस्क्रीम पाहिजे, समोरचा स्कूप्स तो वडील सांगतात ठीक आहे कुठलं पाहिजे मला एक सांग, म्हणतो हे. तर तो स्कूप बनवायला सुरुवात करतो, जो हे असतो तो बनवतो स्कूप, आईस्क्रीम जे हातात देणार तेवढ्यात समोर त्याला मुलाला अजून एक फोटो दिसतो, त्याच्यामध्ये एक कोन आहे आणि त्याच्यावरती 3 स्कूप्स आहेत. तो रडायला लागतो की नाही मला हेच आईस्क्रीम पाहिजे, मला हेच आईस्क्रीम पाहिजे. तर वडील म्हणतात पहिले हे तर नीट खा. तो रडत मग वडील हाताला धरतात, खेचतात, आईस्क्रीमचे पैसे देतात, चालायला लागतात. चालतात हा आईस्क्रीम खातोय पण रडतोय आणि ते चालतात पडतं, जे हातात मिळालं होतं ते पण पडतं. राईट. आणि मग त्याला वडील त्याकडे वळताना त्याला बोलतात की बघितलं म्हणून मी तुला सांगत होतो की तुला 3 स्कूप एक स्कूप सांभाळता येत नाही, तू 3 स्कूप कसा सांभाळणार आहे. सो हे जे आहे ना, हे देव आपल्याबरोबर करतो की ज्या दिवशी तुमची 3 स्कूप सांभाळण्याची तयारी असेल ना, तर देव तुम्हाला 3 स्कूप देईल. बरोबर. आत्ता तुमची तयारी 1 स्कूप खाण्याची आहे. सो ते 1 स्कूप आपण ह्याच्यात ओव्हरऑल हे बघितलं की माझ्याकडे 1 स्कूप होता, मी तो एन्जॉय नाही केला. हे मॅक्सिमम लोक जे धडपडण्याच्या प्रोसेसमध्ये असतात, लोक नेगेटिव्हिटीजकडे जास्त बघतात. राईट. आणि पॉझिटिव्ह ज्या आहेत गोष्टी त्याच्यावरती तिकडे दुर्लक्ष करतात. सो हे मला असं वाटतं की प्रत्येक बिझनेसमॅननी किंवा प्रत्येक युवकांनी राहतात, ज्याला व्यवसाय चालू करायचा आहे किंवा इव्हन जो विजन ठेवतोय, त्यांनी हे लक्षात ठेवणं की माझ्याकडे काय बेस्ट आहे ते मी त्याच्यावरती फोकस करून ते पुढे घेऊन जाईल. राईट. अदरवाईज तुम्ही सॅटिस्फॅक्शन लेवलला कधी जाणार नाही आहेत. आणि धडपड ही गरजेची, कारण त्यात प्रत्येक धडपडण्यामध्ये काहीतरी शिकायला मिळतं, खरं काहीतरी नवीन गोष्ट समजते, आपण काय चुकतो. आणि अगेन्स्ट ते एक सिंहावलोकन जो म्हणतो आपण, ते सिंहावलोकन करणं गरजेचं की त्या चुकांबद्दल. सो धडपडल्याशिवाय ते लहान मुलगा पण धडपडल्याशिवाय रांगता चालू नाही शकत. बरं. सो त्या सायकल चालवताना पण जोपर्यंत गुडघे फुटत नाही तोपर्यंत चांगली सायकल चालवता येत नाही. तसंच आहे ते व्यवसायाचं. राईट. कमाल. आणि ह्या धडपडण्यानंतर सक्सेस जो एक मुद्दा आहे, म्हणजे आता ती काय एक ठराविक पातळी नाही की हे झालं म्हणजे सक्सेसफुल आहोत असं नाही. पण काही वेळा आपल्याला स्वतःला, कारण बिझनेस जरी खूप लोकांबरोबर असलो तरी जो त्याचा मेन माणूस असतो त्याच्या डोक्यात तो नेहमी काही वेळा एकटा असतो, ते विचार एकट्याचे असतात, ते प्रश्न तो एकट्याने सॉल्व्ह करत असतात. जरी त्याच्या हाती 100-200 माणसं जरी कामाला असली तरी त्याच्या डोक्यात तो एकटाच असतो. तर मग अशा वेळी आपण कशाप्रकारे आपण एक परिमाण सेट करायचं की हे झाल्यावर, कारण आपल्याला बरं वाटणं छान वाटणं पण महत्त्वाचं आहे. नाहीतर दुसऱ्या स्कूप आणि तिसऱ्या स्कूपचीच वाट बघत बसलो तर आपण रडतच राहू एका स्कूपवर. तर त्या माइंडसेटबद्दल सांगाल काय? सो बेसिकली जे असं म्हटलं जातं की बरेच रील्स चालले की इट इज लोनली ऑन द टॉप. ते कोणासाठी माहिती आहे की जे लोकांना लाईफचं प्रायोरिटायझेशन नाही करत. ओके. मला असं वाटतं की आपल्याला पण लहानपणापासून सांगितलं ना की आयुष्यात सगळ्यांना सगळंच काही मिळत नाही, पण तसं नाही आहे. आयुष्याचे 6 पॅरामीटर्स आहेत की जे 6 पॅरामीटर्स जर प्रॉपर असतील तर तुम्ही सुखी असं म्हणता येऊ शकतो. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा हेल्थ आली तुमची सगळ्यात प्रायोरिटी बेसिसवरती, नंतर तुमच्याकडे असणार वेल्थ किंवा तुमचं करिअर, त्यानंतर येतं तुमचं कॉन्ट्रीब्युशन, तुम्ही समाजासाठी परत काय देत आहे, ज्या समाजाकडनं तुम्ही पैसे कमवत आहे त्यांना परत काय देत आहे किंवा काय कॉन्ट्रीब्यूट करताय. चौथं आहे तर तुम्ही एंटरटेनमेंटसाठी काय करताय तुमच्या. 5वं येतं तुम्ही फॅमिली किती आहे, आणि 6वं येतं ते म्हणजे तुमची स्पिरिच्युअलिटी. स्पिरिच्युअलिटी म्हणजे फक्त काय जप करणं नाही, तुमचं आतमधनं किती समाधानी आहात. बरोबर. मला विचाराल तर एका पॉईंटनंतर पैशामधनं आनंद मिळणं बंद होऊन जातं. ओके. म्हणजे मी अगदी माझं 2 महिन्यापूर्वीचं उदाहरण सांगेन. मी एक वर्कशॉप केला, त्या एका वर्कशॉपमध्ये एका दिवसात माझ्या अकाउंटला 1.5 करोड रुपये आले. मला नाही खुश आनंद झाला त्या गोष्टीचा. रादर त्याच्याच ऑपोजिट जर सांगायचं झालं तर एक मुलगा माझ्याकडे आला, केलं सर मी तुमच्याकडे ट्रेनिंग घेतलं आहे
आणि माझ्याकडे माझे आईवडील नाही आहेत. मी लहानपणापासून अनाथ आश्रमात वाढलो आहे. तुमच्याकडे ट्रेनिंग घेऊन मी माझं आयुष्यातलं पहिलं रेव्हेन्यू केलं आहे. आणि त्या रेव्हेन्यू त्याचा कधी 1.5 लाखाचा रेव्हेन्यू होता पहिला आयुष्यातला. मोठा 11,000चा पगार होता बिझनेसमधला, 1.5 लाखाचा रेव्हेन्यू. सर त्यातले 1,500 रुपये तुम्हाला मला गुरुदक्षिणा द्यायची. अरे याच्यापेक्षा माझ्याकडे सुख मी आता बोलताना माझ्या अंगावर शहारा आला सेम की हे सुख जे आहे ना ते मला त्या 1.5 करोडमध्ये नाही मिळालं. Exactly हे पण असं झालं की इथे 1.5 करोड अप्रॉक्सिमेटली 1.5 करोड पुढे मागे होते 2-3 लाख आणि ते 1,500. सो मी त्या मोमेंटला मला ते डोक्यात ते 1.5 करोड रुपये आठवलं की अरे त्यावेळेस मला ते समाधान नाही आलं, ते आत्ता मिळत आहे. सो समाधान मान्यवर आहे आपण बोलतो प्रत्येकजण, पण हे जे 6 पॅरामीटर्स आहेत लाईफमध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे. म्हणजे मी वर्षातनं एकदा बसतो आणि ह्या प्रत्येक 6 एक पॅरामीटरमध्ये मला पुढच्या वर्षभरामध्ये कुठल्या 4 गोष्टी चेंज करायच्यात. मी त्या 4 गोष्टींवरतीच फोकस करतो. 24 गोष्टी आहेत मला ज्या वर्षभरात मला चेंज करायच्यात. त्यामुळे आय फील की बाबा मला सॅटिस्फॅक्शन आहे. राईट. की बाबा मला माहिती आहे मला माझ्या आईवडिलांना किती वेळ द्यायचा आहे, मुलांना किती वेळ द्यायचा आहे, बायकोला किती वेळ द्यायचा आहे, मित्रांना किती वेळ द्यायचा आहे. सो इकडनं सॉर्टेड असणं आपण जे म्हणतो ना, राईट. किंवा आता हेल्थच्या बाबतीत म्हणा तर मी आत्ता जेवढा त्यापेक्षा काही पटीने जास्त जाडा होतो आधी. सो मी ते ठरवलं की या एका वर्षात माझा फोकस माझ्या हेल्थच्या बाबतीत मला एवढं वेट कमी करायचं. सो नाय एम गेटिंग दॅट सॅटिस्फॅक्शन. सो हेल्थ लेवल सॅटिस्फाय केली. सो ते कंपार्टमेंट जे आहेत ना लाईफचे, ते कंपार्टमेंट जर प्रत्येकाचे फुलफिल्ड असतील तर ते समाधान मिळायला काही कठीण नाही जात. पण सुरुवातच करताना आपलं असतं की नाही एक तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठे मध्ये लोकांचं असं म्हणणं आहे की आपण श्रीमंत झालो म्हणजे आपण काहीतरी चुकीचं करतोय. हा स्वतःचाच एक सेल्फ बिलीफ असतो जो कुठेतरी लहानपणापासून आपल्यामध्ये येतो, इकडून तिकडून की ज्याच्याकडे पैसे आहेत भरपूर ना तो नालायक. म्हणून तर चित्रपटामध्ये आपण जे बघितलं की चित्रपटामध्ये विलन श्रीमंत असतो आणि हिरो गरीब असतो. ते नर्चरिंगच आपल्या लहानपणात असं झालं आहे. किंवा एखादा माणूस जर अगदी आपल्यावर गप्पा मारत असेल आणि नंतर अचानक थोडासा श्रीमंत झाला, थोडासा हे झाला, आपण होतो हा कधी वेगळा काहीतरी काम करत असेल. म्हणजे मी माझ्या बाबतीत सांगतो, मी आमच्या इकडचं एक घंटाळी नाका म्हणून नाका आहे जिथे आम्ही रेग्युलर भेटायचो, गप्पा चहा सगळं चालायचं. आणि नंतर मग मी माझ्या कामामध्ये बिझी झालो, 1-2-3 वर्ष मी दिसलो नाही. आणि नंतर अचानक जेव्हा दिसायला लागलो तर गाड्यांमध्ये दिसायला लागलो. तर तिकडे गप्पा चालू होत्या मित्रांच्या, माझ्याच मित्रांच्या, की ह्याला ना कुठल्या तरी पॉलिटिशियननी फंडिंग केलं असेल. सो हा माइंडसेटच आहे मुळात आपल्या कम्प्लीट सिस्टीममध्ये. तो कुठेतरी चेंज होणं आय फील गरजेचं आहे. कारण नाही तर पैसा टॅबू जो मानला जातो ना पैशाकडे बघून, तो जोपर्यंत चेंज होणार नाही आहे, तो जोपर्यंत बदलला जाणार नाही आहे, तोपर्यंत आपण मराठी म्हणून मी मराठीच्या बाबतीत खूप आग्रही आहे, खूप ॲडॅमेंट आहे मराठीच्या बाबतीत. कारण आपण मागे पडताना दिसतोय. म्हणजे मी कायम बोलतो की मी एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम आहे, नो ऑफेन्स टू एनी कम्युनिटी, पण मी बिझनेसमध्ये काम करत असताना मला पाटील कमी दिसले आणि पटेल जास्त दिसले. बरोबर. आपली मुलं नाही आहेत का तर आहेत, 100% भरपूर आहेत. पण एक वेगळं माइंडसेट ठेवून की ग्रोथ, म्हणजे आपल्याकडे आता सगळ्यांकडेच झालं की बिझनेसमधनं पैसा आला की पहिला आयफोन घेतला जातो. रिइन्व्हेस्ट करणं किंवा SIPs करणं हे माइंडसेटच नाही आहे. किंवा सेविंगचं महत्त्व आपल्याला आईवडील लहानपणापासून शिकवतात, पण अनफॉर्च्युनेटली आपल्या घरात ते आपण बघतोय का होताना. माझे आईवडील मला भरपूर सांगायचे तू सेविंग कर, पण मी त्यांना लहानपणापासून तेवढं सेविंग करताना नाही बघितलेलं आहे. राईट. सो माझ्यासाठी ती प्रायोरिटी नाही आहे. माझ्यासाठी प्रायोरिटी काय, तर मी एन्जॉयमेंट करणं आहे किंवा मी देवदर्शनाला जाणं महत्त्वाचं आहे, पण मी सेविंग करणं इम्पॉर्टंट नाही आहे. हे जे आहेत ना फॅक्टर्स, हे खूप इम्पॉर्टंट आहेत आपण समाजात वावरताना. राईट. आणि जर का इम्पोर्ट एक्सपोर्टला आपल्याला एकदम सोप्या भाषेत समजवायचं झालं तर कशा प्रकारे तुम्ही सांगा? जे प्रोडक्ट ज्या देशामध्ये नाही ते प्रोडक्ट त्या देशामध्ये विकणं, पाठवणं नाही. पाठवलं म्हणजे एक्सपोर्ट होत नाही. ओके. ती डिलिव्हरी होती, ट्रान्सपोर्ट. आणि तसेच आपण फराळ पण पाठवतो आपल्या नातेवाईकांना. सो जे प्रोडक्ट ज्या देशामध्ये नाही ते प्रोडक्ट त्या देशामध्ये विकणं इज एक्सपोर्ट, आणि त्याच्या अगेन्स्ट त्यांची करन्सी आपल्या देशामध्ये येणं इज एक्सपोर्ट. आणि जे प्रोडक्ट आपल्या देशामध्ये नाही आहे आणि ते दुसऱ्या देशामधनं आपल्याकडे घेऊन येणं आणि आपली करन्सी त्यांना देणं इज इम्पोर्ट. ते प्रोडक्ट असेल किंवा सर्व्हिस असेल, दोन्हीमध्ये काम करतो. मॅक्सिमम लोकांना हे माहीत नाही आहे की सर्व्हिसेस पण एक्सपोर्ट होतात. लोकांना एक्सपोर्ट म्हणून म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो कंटेनर. बरोबर. पण सर्व्हिसेसचा रेव्हेन्यू, एक्सपोर्ट सर्व्हिसेसचा रेव्हेन्यू आपल्या GDPचा 54% आहे. सो इट्स अ ह्यूज मार्केट ऑल टुगेदर. बरोबर. कमी कॉस्टमध्ये चालू होऊ शकतं. म्हणजे तुम्ही अगदी माझ्या ओळखीत एक जण आहेत जे मराठी शिकवतात,
पण मराठी कोणाला शिकवतात? मराठी महाराष्ट्रातल्या लोकांना नाही शिकवत, की तर गुजरातमधल्या कर्नाटकातल्या माणसांना शिकवत. जगभरामध्ये जे मराठी आहेत, जे तिकडे सेटल झालेत, त्यांना ज्यांना असं वाटतं की आपल्या मुलांना मराठी आलं पाहिजे, जे येत नाही आहे त्यांना शिकवतात. आणि ही चार्जेस अराउंड $400 पर मंथ पर स्टुडंट आणि इज मेंटिंग. सो दॅट इज Export of एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेस. बरोबर. सो त्यामध्ये ट्रेनिंग कोचिंग असेल, अगदी डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस एक्सपोर्ट करतात. म्हणजे माझी एक असोसिएटेड कंपनी आहे उद्यमी ब्रँडविज नावाची. आमचे क्लायंट इंडियामध्ये पण आहेत आणि इंटरनॅशनलमध्ये पण आहेत. आम्ही ज्या सर्व्हिससाठी भारतामध्ये $40,000 महिना चार्ज करतो, ती सेम सर्व्हिस, काही फरक नाही, सेम. त्यांची इंडस्ट्री पण सेम आहे दोघांची. सिंगापूरमधल्या एका क्लायंटला मी देतो, वी चार्ज $1,22,000 पर मंथ. ऑलमोस्ट तिप्पट. सो काम तेच करायचं आहे. बरोबर. पण इंटरनॅशनल गेल्यानंतर, कारण आपल्याकडची मॅनपॉवर कॉस्ट कम्पॅरेटिव्हली कमी आहे. बरोबर. हे जर तुम्ही सिंगापूरमधल्या डिजिटल मार्केटिंग कंपनीला अप्रोच केलं तर तो $3,00,000 चार्ज करेल इंडियन करन्सीमध्ये. त्यामुळे लोकांना ते सोयीस्कर पडतं आपल्याकडनं विकत घेणं. राईट. आणि क्वालिटी ऑफ वर्क, इंडियामध्ये किती आपण शिव्या दिल्या ना तरी आपल्याकडची सर्व्हिस, आपल्याकडचं प्रोडक्टमधली क्वालिटी आपण बीट नाही करू शकत. आपल्याकडे प्रॉब्लेम एकच आहे, पॅकेजिंग, आपलं प्रेझेंटेशन्स. बरोबर. त्याच्यावरती वर्क नाही केलं जात. आणि चायनाने एक्झॅक्टली तेच हे केलेलं आहे. चायनाचं काय होतं ना, चायनाचं प्रोडक्टची गॅरंटी नाही आहे, पण पॅकेजिंग जे बघाल तर तुम्हाला वाटलं प्रोडक्ट घेतलंच पाहिजे. सो दॅट इज वॉट दे हॅव क्रॅक्ड. बरोबर. ते आपण शिकू शकतो. म्हणजे मी चायनामधून इम्पोर्ट पण करतो, मी इयरफोन्स इम्पोर्ट करतो. ओके. तर चायनामध्ये तुम्ही जर समजा इयरफोन्स घ्यायला गेलात तर त्या एखादा एक्सपोर्टर असेल, त्याला विचारलं इयरफोन्स पाहिजे, मॅन्युफॅक्चर असेल, तो विचारतो कुठल्या क्वालिटीचे हवेत. मग त्याला तुम्ही सांगितलं बाबा नाही मला हे इयरफोन हवेत, नाही हे कुठल्या क्वालिटीचे, ₹6 पाहिजे, ₹10 पाहिजे, ₹25 पाहिजे की ₹100? तुला प्रोडक्ट तुम्हाला दिसताना सेम दिसेल. बरोबर. पॅकेजिंग पण ऑलमोस्ट 19-20 पण सेम असेल, पण आतलं प्रोडक्ट काय असेल ते त्या क्वालिटीवर डिपेंड करतं. म्हणून तर ते बोट वगैरे जे ब्रँड आहेत, बोटनी आज जे मार्केट कॅप्चर केलं आहे, अमन गुप्ता, राईट, अमन गुप्ताने, मग तो मार्केटमध्ये असताना, तो जो मार्केटमध्ये आला त्यावेळेस सेनिझर होतं, नंतर तुमचं बोस नावाचा सोनी होते, तरी पण ही कुड कम्पिटेड, कारण त्यांनी ती मधली लाईनच संपून टाकली. त्याचा कम्प्लीट बिझनेस इम्पोर्टवरती डिपेंडंट होता. आता तो इंडियात मॅन्युफॅक्चर करतोय, पण नॉट ऑन दॅट स्केल, मेजर इम्पोर्टवरतीच आहे. सो इम्पोर्टमध्ये पण चांगला पैसा आहे. जर इन्व्हेस्टमेंट करायला पैसे असतील भरपूर तर इम्पोर्टसारखा बिझनेस नाही. आणि फक्त चायनामधून इम्पोर्ट करायची गरज नाही आहे, बऱ्याच कंट्रीज आहेत. राईट. म्हणजे आपल्याकडे जे येतं ना बऱ्याच वेळा काही मोठ्या मोठ्या शॉप्समध्ये दुबईवरून इम्पोर्ट केलं. दुबई काय बनवतं? दुबई काहीच बनवत नाही. दुबई स्वतः इम्पोर्ट. म्हणजे आपल्याकडचं एक जिराची हे असते पावडर, जिऱ्याची पावडर नाही, जिरं जे असतं जिरं. मी आत्ता मुंबईत साऊथ मुंबईच्या कुठे एका शॉपमध्ये गेलो होतो, तिकडे ते जिऱ्याची हे जिरं पाऊच होता, त्याची कॉस्ट होती ₹250, 100 ग्रॅम जिरं. आणि मी मागे बघितलं तर एक्सपोर्टेड फ्रॉम दुबई. जिरं बनतं आपल्या भारतात. सो हे लोक काय करतात, प्रोडक्ट इकडनं घेऊन जातात, तिकडे रिपॅक करतात, सॉर्टिंग करतात आणि परत भारतात पाठवून देतात. आणि आपले लोक घेत आहेत पण, इम्पोर्ट एक्सपोर्ट दोन्ही आणि घेत आहेत पण लोक, घेणारी माणसं पण आहेत. सो ही या इंडस्ट्रीची ब्युटिफुल इंडस्ट्री. नॉट बिकॉज मी त्यातनं पैसे कमवतोय, पण ज्याला वर्ल्ड एक्सप्लोअर करायचं आणि ज्याच्याकडे एक वेगळं विजन आहे काम करायचं, त्याच्यासाठी इंडस्ट्री खूप छान आहे. एक साधं उदाहरण, आपल्याकडे गणपती बाप्पाला दुर्वा वाहतो आपण, किती रुपयाला मिळतात दुर्वा? किती रुपयाला मिळतात हा प्रश्न खूप ट्रिकी माझ्यासाठी. आपल्याला तर फुकटच मिळतं, आपण पुढच्या अंगणात जायला लागतं फक्त. आत्ता जाऊन ॲमेझॉन जर्मनीवरती जा आणि तिकडे सर्च करा कॅट ग्रास. एक छोटंसं हे कुंडी, त्याच्यामध्ये 10 दुर्वांचे, 21 पण नाही 10. त्याची कॉस्ट आत्ता मी लास्ट बघितली ती ₹1,860 होती. शपथ. आणि ते तिथे उगत नसेलच. नाही, ते उगत जरी असलं तरी ते तुम्ही कशासाठी विकताय? कॅटग्रास का? कारण मांजरींना पोटात दुखल्यानंतर दुर्वा खातात. सो त्याचं प्रेझेंटेशन कसं होतं आहे, खरं हे या इंडस्ट्रीची मजा आहे. वेअर तुम्ही दुर्वा म्हणून विकलं जर तर त्याची तीच किंमत येईल. पण त्याचं थोडंसं डीप रिसर्च करून ते कुठल्या मार्केटला सेल करताय, त्याची काय स्टोरी बनते, त्याच्यावर त्याचा सगळा गेम आहे. राईट. किंवा तसंच एक पेट्रॉकचं मी काय उदाहरण देतो. बरोबर. ते तर तो नेक्स्ट लेवलचा गेम आहे. दगडं विकतो तो माणूस. म्हणजे आपण
आपण बोलतो दगडात देव आपण बघितला, त्यांनी दगडात कंपॅनियन बघितला. हो खरं आहे. सो दॅट इज ऑन अ डिफरंट लेवल. असे अनेक प्रोडक्ट आहेत आपल्याकडे जे बांबूचे हे बनतात, कप्स बनतात, आपल्याकडे 100-125 रुपयाला मिळतात. तेच तिकडे गेलं तर 2-2.5 हजाराला मिळतात. महिलांचे दुपट्टे बेसिक प्रोडक्ट आहे. महिलांचे दुपट्टे जाऊन आत्ता US कुठल्या ॲमेझॉनवरती बघा, तुम्हाला बेसिक कॉटनचे हे दुपट्टे यू वोंट गेट इट लेस दॅन 2500 रुपीज. जे आपल्याकडे सुरत मार्केटला जर गेलात तर 300 रुपयाला मिळतील. 2200 रुपये. सो स्केलेबिलिटीचा बिझनेस आहे. तुम्ही कसं स्वतःला प्रेझेंट करतात ह्याचा बिझनेस. पण लोकांचं होतं काय म्हणजे का, इंडस्ट्रीमध्ये आले की कांदे विकायला जातात. म्हणजे ॲग्रिकल्चर हा खूप सोपा वाटणारा लोकांसाठी या इंडस्ट्रीबद्दलचा एक फॅक्टर आहे. पण इतर खूप मोठे मार्केट्स आहेत, खूप प्रोडक्ट आहेत आणि युनिक प्रोडक्ट आहेत. राईट. अगदी छोटे छोटे प्रोडक्ट पण 10 रुपये 20 रुपयेवाले प्रोडक्ट पण चांगले चांगले. कोल्हापूरची चप्पल प्राडा घेऊन गेला ना आपला, खरं. ज्याच्यावरती आता मेजर एवढी कॉन्ट्रोवर्सी झाली. आपल्या लोकांनी त्याचं महत्त्व कधी केलं नाही. पुण्यामधलं एक फक्त ब्रँड आय थिंक पायतान नावाचं ब्रँड, त्यांनी ब्युटिफुली डन द वर्क की कोल्हापूरच्या आपल्याला डिझायनर बनवले. दे हॅव गॉट इट टू डिफरंट कंट्रीज. त्याला प्लॅटफॉर्म दिला. पण कोल्हापुरातला माणूस ते करतच नाही आहे. जो करू शकतो, ज्याच्याकडे ते हब आहे. सोलापूरची चादर बघा, सोलापूरची चादर आपल्याकडे कमी कॉस्टमध्ये मिळते आणि तीच जर इंटरनॅशनल तुम्ही प्रॉपर तरी डिझाईन करून प्रॉपर एका चांगल्या याच्यामध्ये घेऊन गेलात तर युल गेट इट अ डिफरंट कॉस्ट. तुम्हाला त्या कुठला तो एक बॅग्स मिळतात ज्याच्यावरती विमल पान मसाला वगैरे लिहिलेला असतं, मोठ्या मोठ्या गोणीसारख्या बॅग असतात ना. बरोबर. त्या बॅग्स आत्ता जाऊन सर्च करतात, कधी स्पेसिफिक नाव आता लक्षात नाही ते. त्या बॅग्स 2-3 हजार रुपये विकल्या जातात. आपल्याकडे किराणा मालवाल्याच्या दुकानाकडे त्या 50 रुपयाच्या वरती नाही मिळत. खरं. सो व्हेर यू सेल इट इज इम्पॉर्टंट. कोणती व्यक्ती इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस चालू करू शकते? कोणीही करू शकतं. ओके. म्हणजे माझ्याकडनं शिकून 12 वर्षाचा एक मुलगा आहे जो एक्सपोर्ट इम्पोर्टच्या बिझनेसमध्ये काम करतो. आणि एक 82 वर्षाचे काका होते, एक्सपायर झाले काही महिन्यांपूर्वी, त्यांनी एक्सपोर्ट इम्पोर्ट चालू केलेला आहे. तो कोणी करू शकतो. ज्याच्याकडे शिक्षण आहे तो करू शकतो, ज्याच्याकडे शिक्षण नाही तो करू शकतो, ज्याच्याकडे पैसे आहेत तो करू शकतो, ज्याच्याकडे पैसे नाहीत तो पण करू शकतो. ओके. ते कसं ते पण सांगतो मी थोड्या वेळात. सो एनीवन हू वॉन्ट्स टू डू अ बिझनेस आणि ज्याच्यामध्ये जिगर आहे धंदा करण्याची, तो माणूस करू शकतो हा बिझनेस. आता आणि तेवढी जागा आहे मार्केटमध्ये? ॲब्सोल्युटली मार्केटमध्ये जागा. कारण मी पर्सेंटेज ऐकलेत तुमच्याकडनं आधी. हो. की एक 2% वगैरे लोक काम करतात आपल्याकडे इंडस्ट्रीमध्ये, या एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये भारतामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये म्हणायचं झालं मराठी लोकांच्या बाबतीत, आपला जर तुम्ही डेटा बघितला तर महाराष्ट्र हा सगळ्यात मोठा एक्सपोर्टर आहे. पण अनफॉर्च्युनेटली त्यात मराठी टक्का लिमिटेड आहे. ओके. म्हणजे बाहेरचे लोक येतात, बाहेरचे लोक येतात, कारण आपल्याकडे पोर्ट आहे ना, JNPT पोर्ट. बरोबर. महाराष्ट्रामध्ये. अरे बरोबर, हब आहे आपल्याला, त्यामुळे तो एक्सपोर्ट महाराष्ट्रातून जास्त दिसतो. आता तो पण शिफ्ट होत चाललाय मुंद्रा पोर्टकडे. सो कोणी करू शकतं ज्याला करायची इच्छा आहे तो. फक्त तुम्हाला स्वतःला ओळखणं इम्पॉर्टंट आहे की तुमच्याकडे काय आहे. म्हणजे तुमच्याकडे पैसे किती आहेत त्याच्यावरनं तुम्हाला ठरवावं लागेल की मला कसं करायचं. म्हणजे तुमच्याकडे जर पैसे कमी असतील तर तुम्ही एक्सपोर्ट सर्व्हिसेसमध्ये उतरा डायरेक्टली. तर म्हणजे माझ्याकडे समजा 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट आहेत आणि मी स्वप्न बघतो मला 1 क्विंटल म्हणून सोनं एक्सपोर्ट करायचं, पॉसिबलच नाही होणार आहे. मला सोर्सिंग लागणार आहे, मला ट्रॅव्हल करायला लागणार आहे. सो जर तुमच्याकडे 10, 15, 20, 25 हजाराची इन्व्हेस्टमेंट असेल तर यू गेट विथ एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेस. सर्व्हिसेसमध्ये काय हा एक प्रश्न येईल. तर तुम्ही डॉक्युमेंटेशन सर्व्हिसेसमध्ये काम चालू करू शकता. म्हणजे साधी गोष्ट सांगतो, जर एखाद्याला एक्सपोर्ट इम्पोर्टचे डॉक्युमेंट बनवायचे असतील तर बाहेर लोक 40, 50 हजार रुपये चार्ज करतात. ते डॉक्युमेंट 10,000च्या वरती लागत नाही ते डॉक्युमेंटला. बरोबर. सो तुम्ही ते डॉक्युमेंटचे 10,000 रुपये प्लस स्वतःचे 10,000 रुपये जरी चार्ज केलेत तरी 50% वरती येतं. आणि तुम्ही स्वतःचे 10,000 रुपये चार्ज करून महिन्याला 5 लोक जरी मिळाले तरी 50,000चा रेव्हेन्यू येतो. हे झालं एक. दुसरं, लोक एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत पण त्यांना रिसर्च कसा करायचा तो माहीत नाही, रिसर्चबद्दल भीती वाटते. तुम्ही रिसर्च रिपोर्ट रेडी करा त्या लोकांसाठी जे लोक ऑलरेडी एक्सपोर्टमध्ये काम करत आहेत पण त्यांना पुढचा रिसर्च करायची ताकद नाही, वेळ नाही आहे. सो यू सेल दॅट रिसर्च रिपोर्ट. एक प्रोडक्ट घ्या, त्या प्रोडक्टवरती पूर्ण रिसर्च रिपोर्ट करा, तयार 50 पानी करा, एकदाच बनवायचा तो आणि नंतर पुढची 3 वर्ष तोच विकायचा आहे. सो ते अगदी तुम्ही 5,000ला जरी सेल केलात त्यात महिन्यात 10 लोक मिळाली तरी 50,000चा रेव्हेन्यू होऊ शकतो. आणि त्याला चालू करायला इन्व्हेस्टमेंट कॉस्ट इज ओनली तुमचं मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंगला जी कॉस्ट लागेल ती. त्यानंतर तुम्ही कन्सल्टन्सी चालू करू शकता. कन्सल्टन्सीजमध्ये खूप रिक्वायरमेंट आहे. म्हणजे माझे एक दीपक जोशी नावाचे स्टुडंट आहेत. स्टुडंट म्हणतात कारण माझ्याच्या वयाने फार मोठे आहेत, पण ते जेव्हा माझ्याकडे आले तर त्यांच्याकडे रेव्हेन्यूचा इश्यू होता. तर त्यांनी काय केलं, त्यांनी एक प्रोडक्ट ठरवलं. प्रोडक्ट वॉज बिस्किट.
तर ते बिस्किटचे सप्लायर शोधत होते, भेटत होते त्यांना. ते एका सप्लायर बरोबर बसले, त्याच्याकडनं समजून घेतलं काय चाललं आहे. त्यांना लक्षात आलं की ह्याच्याकडेच प्रॉब्लेम आहेत. त्यांनी इमिजिएटली त्याला त्याची कन्सल्टन्सी ऑफर केली की एक काम कर, मी तर आपण सप्लायर विप्लायर तर ते तर काम करूच, मी तुझे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. मला महिना 40,000 रुपये दे 1 वर्षासाठी, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी फिक्स करून देतो. ताबडतोब चेक दिला त्यांनी 4,80,000. सो ही कन्सल्टन्सी ऑफर करू आणि ह्याला काहीच पैसे नाही लागले. राईट. बेसिकली इट इज युअर एक्सपर्टीज. बरोबर. एक्सपर्टीजसाठी कंटेंटला आज काही कमी नाही आहे. मी कायम एक गोष्ट बोलतो की इट इज नॉट अबाउट द कंटेंट, इट इज अबाउट द कॉन्टेक्स्ट. राईट. कंटेंट आज इतकं अवेलेबल आहे, ChatGPTवरती टाकलं की मला सगळं मिळतं. मी माझं ट्रेनिंग तुम्हाला, मी जे ट्रेनिंगमध्ये देतो ती गोष्ट तुम्हाला कुठेही मिळू शकते. बट ChatGPTवरती ओंकार माळी कुठून आणणार? सो नाव तो ह्युमन टच इज इम्पॉर्टंट. जसं आपण AI कडे चाललो आहे तर ह्युमन इम्पॉर्टन्स वाढत जाणार आहे. खरं. सो ते कन्सल्टन्सीमध्ये कन्वर्ट करता येऊ शकतं किंवा ई-कॉमर्सवरनं ट्रेड करू शकता. इंडियामध्ये ई-कॉमर्स किंवा इंटरनॅशनलमध्ये ई-कॉमर्स ॲमेझॉनवरती सेल करणं, अलिबाबावरती सेल करणं, इट इज व्हेरी इझी. त्यानंतर तुमच्याकडे समजा 5 लाखाच्या आसपास वगैरे रेंज असेल तर मग तुम्ही श्रीमंत आहात, फार भरपूर पैसे आहेत तुमच्याकडे, त्यातनं बरंच काय करता येऊ शकतं. सो विथ एव्हरी इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी करता येऊ शकेल. समजा तुम्ही स्टुडंट असाल तर छोट्याने चालू करा, कन्सल्टन्सीने चालू करा, पॉकेट मनी मिळतोय त्यातनं हळूहळू उभं करा. हाऊसवाईफ असाल तर ॲज अ हाऊसवाईफ तुमच्याकडे ऑलरेडी भरपूर स्किल्स आहेत, कारण तुम्ही घर मॅनेज करताय. सो यू कॅन गेट इन टू द बिझनेस. आणि जर तुमच्याकडे वेळ कमी असेल हाऊसवाईफ म्हणून, ई-कॉमर्सवरनं चालू करू शकतात. नोकरी करत असाल तर नोकरी करणाऱ्यासाठी स्कोप्स आहेत, कारण तुम्ही अगेन त्याला पण ई-कॉमर्स, कारण नोकरी सोडायची नाही आहे. राईट. एक सिक्युरिटी येईपर्यंत ई-कॉमर्सवरनं चालू करा, सर्व्हिसेसमधनं चालू करा. हे मी त्या सेगमेंटमध्ये बोलतो यांच्याकडे पैसे कमी आहेत किंवा वेळेची कमी आहे. बरं. आणि ई-कॉमर्समधनं काय करायचं? स्वतःचं स्टोअर क्रिएट करायचं, ड्रॉप शिपिंग करायचं. ड्रॉप शिपिंग म्हणजे ज्यांना माहीत नाही त्याच्यामध्ये सिम्पल फंड आहे की समजा मी प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करतो आहे, तुम्ही माझ्याकडे येता, मला सांगता बा प्रोडक्ट तुझं, फोटो तुझ्या प्रोडक्टचे घेणार, त्याचं डिस्क्रिप्शन आम्ही घेतो, आम्ही आमचा एक स्टोअर बनवतो. समजा मेशोसारखा ॲप आहे, मेशो असेल की ॲमेझॉनवरती, ते स्टोअर क्रिएट केलं, त्या स्टोअरवरती ते फोटो टाकले, डिस्क्रिप्शन टाकले, मार्केटिंग चालू केली. मार्केटिंग चालू झाली, ॲड पहिली ऑर्डर आल्यानंतर ते ऑर्डर एक्विशन एक तुमच्याकडे जाते, एक माझ्याकडे येते ॲज अ मॅन्युफॅक्चरर. मी प्रोडक्ट रेडी करायला घेतो, पॅकेजिंग करतो. तसंच एक रिक्विजिशन जाते माझ्या डिलिव्हरी पार्टनरकडे, त्या डिलिव्हरी पार्टनरून पिकअप करतो, तो घेऊन जातो, डिलिव्हर करतो. माझा रोल काय? फक्त मार्केटिंग आणि तो स्टोअर चालवणं. मला माझे प्रॉफिट्स मिळून जातात त्यातून. राईट. सो त्याला मला वेळ द्यायला लागत नाही टेक्निकली. सो हे जॉब करत, घर सांभाळत हे सगळं करता येऊ शकतं. आणि त्यातनं लोकांचं एक समजूत होतं ना की ई-कॉमर्समध्ये पैसा नाही बनत. मी अशी लोक बघितले जे 500-500 करोड रुपये कमवतात ई-कॉमर्सवरती सेल करून, वर्षाचे 500-500 करोड रुपये. आणि असे अनेक उदाहरणं आहेत ज्यांनी ई-कॉमर्सवरनं बिझनेस उभे केलेले आहेत. आणि त्याच्यात ते काहीही विकू शकतात, म्हणजे त्याला काही लिमिटच नाही ना. जे प्रोडक्ट लिगल आहे ते कुठलंही प्रोडक्ट तुम्ही सेल करू शकता. आणि तुम्हाला असं काय नाही तुम्ही इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये काम कराल, स्काय इज द लिमिट फॉर यू. तुम्हाला वाटलं मल्टिपल इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे, मल्टिपल इंडस्ट्रीमध्ये करा. यू जस्ट नीड टू डेव्हलप वन स्किल, दॅट इज मार्केटिंग स्किल, अँड दॅट टू डिजिटल मार्केटिंग स्किल. सो ती स्किल फक्त डेव्हलप करावी लागेल. आता माझ्या माहितीत असे पण काही लोक आहेत की ज्यांनी त्याच्यासाठी पण डिजिटल मार्केटिंग एजन्सी हायर केलेली आहे. सगळंच आउटसोर्स केलेलं आहे. आणि स्टील दे आर गेटिंग गुड रेव्हेन्यूज. बरोबर. सो हा एक प्रकार आहे. आता कोणाकडे थोडे पैसे आहेत, आता त्याच्यात पण थोडे म्हणजे किती, थोड्याची व्याख्या काय, बट स्टील आपण रेंज पकडूया. समजा 1 लाख ते 5 लाख असेल तर तुम्ही इम्पोर्टमध्ये काम चालू करू शकता. इम्पोर्टमध्ये दुसऱ्या देशातनं माल, अलिबाबा जी वेबसाईट, तसं अली एक्सप्रेस वेबसाईट आहे. बरोबर. त्या वेबसाईटवरून तुम्ही माल इम्पोर्ट करा. अली एक्सप्रेसवरून नसेल करा तर इतर छोट्या म्हणजे wholesale.com नावाची एक वेबसाईट आहे, किंवा मेड इन चायना नावाची वेबसाईट आहे, हाँगकाँगची HKDC नावाची एक वेबसाईट आहे. या वेबसाईटवरून जाऊन माल तुम्ही छोट्या प्रमाणात पण इम्पोर्ट करू शकता. त्याला काही क्वांटिटी अख्खा कंटेनर बनवून इम्पोर्ट करायला पाहिजे काही कंपल्सरी नाही आहे. हे झालं 1 लाख ते 5 लाख. सो इम्पोर्ट. आणि इम्पोर्टमध्ये पैसा किती बनतो तर साधं उदाहरण देतो, मी इयरफोन्स इम्पोर्ट करतो. जे इयरफोन मी माझ्या इकडच्या बायरला 35 रुपयाला विकतो ते मी इम्पोर्ट करतो 7 रुपयाला. असे मार्जिन्स आहेत इम्पोर्टमध्ये. सो इम्पोर्ट इज ऑल अबाउट इन हंड्रेड्स ऑफ पर्सेंटेज, 200%, 100%, 300%च मार्जिन निघतात. 5 लाख ते समजा 25 लाखाची इन्व्हेस्टमेंट असेल तर मग ॲग्रिकल्चर, नॉन पेरिशेबल ॲग्रिकल्चरमध्ये काम करू शकतात. नॉन पेरिशेबल किंवा हँडीक्राफ्ट्समध्ये काम करू शकतात, गार्मेंट्समध्ये काम करू शकतात.
नंतर तुम्ही हे लाईट्स आणि ॲक्सेसरीजमध्ये काम करू शकता, मोबाईल ॲक्सेसरीजमध्ये काम होऊ शकतं चांगल्या प्रमाणात. लहान मुलांचे कपडे, लहान मुलांची खेळणी, एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट दोन्ही म्हणतो, या रेंजमध्ये दोन्ही होऊ शकतं. 25 लाख ते 1 करोड असेल तर मग तर स्काय इज द लिमिट. जर तुमच्याकडे 25 लाख ते समजा 50 लाख असेल तर मग तुम्ही नॉन पेरिशेबल पेरिशेबल ॲग्रिकल्चरमध्ये येऊ शकता. आपल्याकडे चूक सगळ्यात मोठी कुठे होते की माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट कमी आहे पण मी पेरिशेबल ॲग्रिकल्चरमध्ये करतो. पेरिशेबल ॲग्रिकल्चर रिस्क आहे कारण व्होलेटाईल मार्केट आहे, रोजचे रेट अप डाऊन होणार आहेत. मी इकडनं माल पाठवणं समजा 10 रुपयाचा असेल तर तो त्या देशामध्ये जाईपर्यंत त्याचे 12 रुपये पण होऊ शकतात किंवा त्याचे 2 रुपये पण होऊ शकतात. माल खराब पण होऊ शकतो. शेल्फ लाईफ आहे त्याला. नाही पण शेल्फ लाईफ जरी असली तरी त्याला सिस्टीम्स आहेत. ओके. म्हणजे कोथिंबीर जी शेल्फ लाईफ 1 ते 2 दिवसाची असते ती पण एक्सपोर्ट होते. ओके. देयर इज अ प्रोसिजर फॉर दॅट. ओके. किंवा तुमचं लेडी फिंगर ज्याला काय म्हणतो, भेंडी पण एक्सपोर्ट होते, जी एका दिवसात 2 दिवसात काळी पडते. फुलं एक्सपोर्ट होतात. सो त्याला प्रोसिजर्स आहेत. ओके. पेरिशेबल प्रोडक्टला पण मार्केट व्होलेटिलिटी हँडल करण्याची तुमची कॅपॅसिटी आहे का? बरोबर. ॲग्रिकल्चर पेरिशेबलमध्ये असं कधीच नाही होत की मी 1 कंटेनर पाठवलं आणि त्याच्यावरती मला प्रॉफिट आलं आहे. इट इज अबाउट द ॲव्हरेज ऑफ द वॉट एव्हर ट्रेड्स यू मेक. बरोबर. सो त्याच्यासाठी मला 50 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट असायला हवी हातामध्ये, नाहीतर मग नका पडू. नाहीतर मग असं काम करा की मी ॲडव्हान्सशिवाय कामच नाही करणार. ते पण पॉसिबल आहे. विथ राईट सिस्टम्स, विथ राईट प्रोसिजर्स ॲडव्हान्समध्ये काम मिळतं. माझे अनेक माझ्याकडनं शिकलेले लोक आहेत की जे ॲग्रिकल्चर पेरिशेबलमध्ये काम करतात आणि ॲडव्हान्सशिवाय काम नाही करत. कमीत कमी 80% ॲडव्हान्स घेतात, सिक्युरिटी मेंटेन करतात. हे झालं पण एक 25 लाख ते 50 लाख 1 करोडच्या रेंजमध्ये करता येऊ शकतं. तर जर तुमच्याकडे 50,000 ते 1 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट असेल, स्वीट स्पॉट जो कोणाकडेही असतो, कोणी असो, त्यांनी असे प्रोडक्ट निवडावे ज्याची किंमत कमी, ज्याचं वजन कमी आणि ज्याची साईज कमी. त्याच्यामध्ये कुठले सुद्धा लहान मुलांचे कपडे, चपला, स्टेशनरीचे प्रोडक्ट्स, बुक्स, हँडीक्राफ्ट छोटे साईजमध्ये, मसाले कमी क्वांटिटीमधले, फोन केस म्हणजे माझं एक स्टुडंट आहे, त्यांनी गुढीपाडव्याला गुढीच्या 12 पीसेस एक्सपोर्ट केल्या. एक आहे तिने घोंगडी एक्सपोर्ट केली, ती कधी 6-7 हजाराची घोंगडी होती. सो शी गॉट इट. सो अल्टिमेटली तुम्ही कुठे मार्केट करून कसं मार्केट करता याच्यावरती गेम आहे, पण प्रत्येकासाठी फॅक्टर्स आहेत. राईट. आणि अगदीच पैसे नसतील ना तर मग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याशिवाय दुसरा ऑप्शन नाही आहे. बरोबर. म्हणजे अगदी साधं सांगायचं ना तर एक्सपोर्ट इम्पोर्टचं बेसिक लायसन्स 500 रुपयाला बनतं. मॅक्सिमम लोकांना हेच नाही माहिती. लोक 5-5, 10-10 हजार रुपये पे करतात फक्त लायसन्स बनवून द्यायला. सो ते एक वेगळं त्याला हे आहे. आणि सर्व्हिसेसवरती तर सर्व्हिस एक्सपोर्ट्स इज, मला असं वाटतं की नेक्स्ट गेम याच्यातला काय तो सर्व्हिस एक्सपोर्ट आहे. कारण आपल्याकडे लोकांना अनफॉर्च्युनेटली और फॉर्च्युनेटली शार्क टँकमुळे लोकांना बिझनेस करायचं खूप हे आलेलं आहे. बरोबर. हंगाम आलेला आहे. आणि जर बिझनेस करायचा असेल तर मग सर्व्हिसेसमध्ये एंटर करणं कधी बेटर आहे, कारण इन्व्हेस्टमेंट कॉस्ट फार लागत नाही. तर अशा तुमच्या स्किल्सवरती ते होऊ शकतं. राईट. सो कोणीही करू शकतं, त्याला काही लिमिट नाही. ना वयाचं लिमिट आहे, ना तुम्हाला ऑफिसची गरज आहे, ना तुम्हाला शिक्षणाची काही गरज आहे. माझ्याकडे एक चेतन नावाचा मुलगा आहे, तो पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायचा, 12,000 रुपये पगार घ्यायचा, आज महिन्याला 4.5-5 लाख रुपये कमवतो एक्सपोर्ट करून. किंवा सुयोग वाळके नावाचा एक मुलगा आहे सुयोग वाळके नावाचा एक मुलगा आहे, तो अनाथ आहे, त्याला आई वडील नाहीत, त्याचं अख्खं लहानपण अनाथाश्रमात गेलेलं आहे. माझ्याकडे आला, मला बोलला मला करायचं काय पण करून, माझ्याकडे पैसे नाहीत, मी 11,000 रुपये पगार घेतो, नोकरी करतो. आणि ट्रेनिंग प्रोग्राम झाला तर फुल मोटिवेट होऊन आला होता की मी आता नोकरी सोडतो. म्हटलं बाबा पाया पडतो, नोकरी करू सोडू नको. म्हटलं तू चालू कर. त्यांनी चालू केलं. आज कन्सिस्टंटली 1.5-2 लाख रुपये सर्व्हिस प्रोव्हाइड करून कमवतो. तोच 1,500 रुपयेवाला मुलगा. हां, तोच 1,500 रुपयेवाला मुलगा. सो तसंही करणारे लोक आहेत. सो काही महिला आहेत ज्या करत आहेत, ज्या शिकलेल्या कमी आहेत त्या महिला करत आहेत. किंवा मग अशी जे काकांचं वय सांगितलं, 60 काका, 82 वर्षाचे काका होते, सगळं झालं होतं. सर मला बोलले सर मी ना एक शेवटची इनिंग खेळायची इच्छा आहे माझी. मला माहिती आहे, ते माझ्याकडे येतात की 79 वगैरे होते. पण मला करायचं की मरताना मला सुख पाहिजे की मी धंदा चालू केला. आणि छान बिझनेस उभा केला, सिस्टम्स वापरल्या, सिस्टममधनं स्वतःला घडवत गेले. ते आता ते गेले, त्यांची मुलगी तो धंदा हँडल करते. सो ते करत आहेत. किंवा एक स्टुडंट आहे मयूर सकपाळ नावाचा, त्यांनी पहिले अंडी एक्सपोर्ट केली. ती अंडी त्याची खराब झाली पोचेपर्यंत. नंतर मग आता हळूहळू करत बिझनेस उभा केला. एका वर्षामध्ये 7.5-8 करोडचा रेव्हेन्यू केला आहे त्यांनी. लास्ट टाइम माझी त्याची भेट झाली तेव्हा मला बोलला सर मी आता 50 करोडचं टार्गेट घेऊन चाललो.
So हे मॅजिकल आहे सगळं, पण आहे या इंडस्ट्रीमध्ये पोटेन्शियल आहे. राईट. कारण लोक कमी आहेत काम बरोबर. टॅप नाही केले सगळ्यांना. टॅप नाही केलं, लोकांना भीती आहे बिझनेसच्या बाबतीतली. सो ती आणि दुसरं म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की मी नातेवाईकांकडे कुठे जातो किंवा लग्नात वगैरे समारंभात आई ओळख करून आमचा ओमकार एक्सपोर्ट इम्पोर्ट करतो. लोक बघताना असे बघतात, मला भीती वाटेल ना वाटतं मी काय स्मगलिंग विलिंग करतो का. त्यामुळे ती भीती त्या इंडस्ट्रीच्या फिटा येतात सोन्याच्या डायरेक्ट. सो ती एक भीती असल्यामुळे लोक कमी आहेत. इट इज गुड इन अ वे, कारण कॉम्पिटिशन कमी आहे. बरोबर. मग आता इम्पोर्ट एक्सपोर्ट जर बिझनेसचे आपण मेन एलिमेंट्स बघितले ते मला कारण जाणून घ्यायचं आहे. कारण की आता एक तर आहे तो सप्लायर शोधणं, एक बायर शोधणं आहे, पण ते काय त्याचे एलिमेंट्स. सो या इंडस्ट्रीचे 4 मेन पॅरामीटर, 4 मेन फॅक्टर्स आहेत. एक तर सगळ्यात पहिले तुम्ही स्वतः, दुसरा तुमचा सप्लायर, तिसरा तुमचा CHA म्हणजे कस्टम हाऊस एजंट, जो तुमच्या बिझनेसचे टेक्निकल ॲस्पेक्ट सगळे हँडल करतो. ओके. आणि चौथा म्हणजे तुमचा बायर. या 4 पिलर्सवरती अख्खा बिझनेस उभा आहे. हे झालं मेन कंपोनंट्स ऑफ द बिझनेसवरती. फ्लो बघायचा झाला तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एक प्रोडक्ट किंवा एक सर्व्हिस निवडा, कुठली करायची, कुठल्या देशात ती करायची तो देश शोधा, त्या प्रोडक्टचा रिसर्च करा, त्या देशाचा रिसर्च करा. दोन्हीचा रिसर्च झाला की मग त्या देशामध्ये मार्केटिंग कुठली होणार आहे, कुठल्या पद्धतीची होणार आहे, कुठल्या प्लॅटफॉर्मवरती होणार आहे, ती मार्केटिंगची सिस्टीम्स आयडेंटिफाय करा, मार्केटिंग करायला चालू करा. ओके. मार्केटिंग चालू करायला नंतर बायर तुमच्याकडे जो कोण तुमचे लीड्स असतील, बायर नाही म्हणता पण लीड्स जे असतील त्या कनेक्ट होतील, त्यांच्यावर कम्युनिकेशन चालू करा, नेगोसिएशन्स करा, सॅम्पल पाठवा. सॅम्पल त्यांच्याकडे पाठवल्यानंतर ते लोक जर रिजेक्ट केलं तर का केलं ते समजून घ्या. एक्सेप्ट केल्यानंतर मग कॉस्ट आणि इन्कोटम, म्हणजे एक फॅक्टर असतं इन्कोटम म्हणजे आपण ते प्रोडक्ट त्यांना कुठपर्यंत देणार आणि ते आपली जबाबदारी काय, म्हणजे आपण आपल्या वेअरहाऊसपर्यंत देणार की त्यांनी येऊन पिकअप करायचं, की आपल्या पोर्टपर्यंत देणार, की समुद्राच्या मध्ये सोडून देणार, की त्यांच्या पोर्टपर्यंत देणार. ह्याला इन्कोटम म्हणतात. समुद्राच्या मध्ये पण सोडतात. हो. ती जबाबदारी कोणाकडे जाते ते आहे का त्याचा पुढचा खर्च तुम्ही उघडा आणि जबाबदारी तुमची. सो ते वेगळे इन्कोटम, ते इन्कोटम कुठले ते ठरवा. सो म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये सगळ्या गोष्टी होतात. त्यानंतर पेमेंट येतात, तुमच्या प्रोडक्ट तिकडे पोचल्यानंतर चेकिंग होतं, पेमेंट येतं तुमच्याकडे. काही अगेन ते पेमेंट टर्म तुमचं काय ठरलं आहे, ॲडव्हान्स 100% ठरलं आहे की 80% ॲडव्हान्स और 20% आफ्टर द डॉक्युमेंट, असे वेगळे येतात पेमेंट टर्म आहेत. त्याप्रमाणे पेमेंट्स आले, बँकेकडे जाऊन ते रिलीज करून घ्यायला लागतात, कारण बँकला BRC क्लोज करायला लागते, जे RBIच्या रूल्सप्रमाणे आहे, कारण फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहे, फॉरेन फंड आहे. सो त्याच्या प्रोसिजर आहेत बँकेच्या. आणि त्यातनं अजून एक फॅक्टर मिळतो तो म्हणजे गव्हर्नमेंट इन्सेंटिव्स. भारत सरकार आपल्याला एक्सपोर्ट करण्यासाठी इन्सेंटिव्ह देतं. हे धंदे कुठल्याही जगातल्या धंद्यात होत नाही भारतामध्ये तरी, की तुम्ही धंदा करता म्हणून गव्हर्नमेंट एक्स्ट्रा पैसे देते. याचं कारण काय की गव्हर्नमेंट वॉन्ट्स जास्तीत जास्त लोकांनी एक्सपोर्ट करावा. बरोबर. कारण एक्सपोर्ट करणं ही आपल्यापेक्षा देशाची गरज जास्त आहे, देशाची GDP वाढते. बरोबर. त्यामुळे ते होण्यासाठी गव्हर्नमेंट मदत करणारच आहे. आणि यात सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे लोकांना हे माहीत नाही आहे की ह्याच्यामध्ये अशा काही सिस्टीम्स आहेत की तुमची पेमेंट सिक्युरिटी होते. ओके. म्हणजे ECGC नावाची एक बॉडी आहे, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी काउन्सिल. तुम्ही जर एक्सपोर्ट करण्यापूर्वी त्यांच्याकडे अप्रोच झालात आणि त्यांना सांगितलं की बाबा मला अमुक बाहेरबरोबर मी काम करतोय, तर तुम्ही त्याच्यावर काम करा की नका करू. जर करा तर किती पैशाचं करा, 80 लाखाचं करा, 50 लाखाचं करा, हे ती बॉडी सांगते. आणि ते त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चेक करतात. आणि जर केलं आणि त्या माणसाने पैसे बुडवले तर ते गव्हर्नमेंट तुम्हाला पैसे देतं. हो. दिस डज नॉट हॅपन इन एनी बिझनेस. हा सेक्युअर्ड बिझनेस आहे. पण अनफॉर्च्युनेटली झालं काय माहिती आहे का, ह्या ज्या गुजरातच्या वगैरे ज्या कंपन्या आहेत त्यांचा धंदाच उभा आहे या इंडस्ट्रीच्या भीतीवरती. जे सो कॉल्ड ट्रेनिंग कोचिंग इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांचा बिझनेसच त्या भीतीवरती उभा आहे. बरं. की डॉक्युमेंटेशनची भीती, पैसा उडवल्याची भीती, आणि त्यांनीच ते पूर्ण पसरून ठेवलेलं आहे. सो आपली माणसांना ती भीती कायम राहते. सो ह्या ज्या सिस्टीम्स कळल्या आणि मी सिस्टीम फॉलो केल्या, सगळ्यात महत्त्वाचं. लोकांचा प्रॉब्लेम करतो सिस्टीम माहिती असतात फॉलो नाही, पण मग जाऊ दे सर, तो बायर बोलायला चांगला होता, मस्त होता, त्याच्याकडनं मग नाही केलं ECGC, आणि मग आता 4 महिने झाले फोन नाही उचलत, ते 12 लाखाचा कंटेनर गेला माझा, असं काहीतरी होतं. सो सिस्टीम समजून घेऊन पण ते फॉलो करणं पण इम्पॉर्टंट आहे. बरोबर. तर असे एलिमेंट्स आहेत, हे एलिमेंट्स बिझनेस. आणि त्या व्यक्तीमध्ये काय असलं पाहिजे असा पण एक माझा प्रश्न होता. ऑफकोर्स काय केलं पाहिजे ते आपण बोललोच, की परिस्थिती काय आहे, अवेलेबिलिटी ऑफ टाईम काय, आपण कोणत्या आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर आहोत ते सगळं झालंच. पण त्या व्यक्तीमध्ये काय असलं पाहिजे, कारण ह्याच्यात बरेचसे स्किल सेट असणं अपेक्षित आहे.
आणि ह्याच्यावर मला अजून एक फॉलोअप क्वेश्चन बोलता बोलता आला. ऑफकोर्स आता इम्पोर्ट एक्सपोर्ट आपण डायरेक्ट घर बसल्या ऑनलाईन कुठूनही कुठेही करू शकतो. म्हणजे असं नाही की आपल्याला शहरातच असलं पाहिजे. ऑफकोर्स ते रिलेशनशिप बिल्डिंगसाठी कदाचित भेटावं लागत असेल कधी जाऊन कोणाला, नाही लागत कधी. फोनवर होऊ शकतं ते किंवा कॉल्सवर, Zoomवरती होतं, झूमवर होऊ शकतं. पण जर का एखादी व्यक्ती कोणत्या तरी स्पेसिफिक चांगल्या असा जिओग्राफिकल एरियात असेल, फॉर एक्झाम्पल आता आपला कोणता एखादा ऑडियन्स मेंबर आहे तो कोकणातला असेल, तर त्या जागेचाही फायदा करून घेऊ शकतो का आपण, किंवा त्याच्या दृष्टिकोनातनंही काही करता येऊ शकतं का? एक्सपोर्ट इम्पोर्टच नाही, पण कुठलाही बिझनेस करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणजे माइंडसेट, राईट माइंडसेट. बरं. की मला जर व्यवसाय करायचा आहे तर तो का करायचा आहे. आज अनफॉर्च्युनेटली शार्क टँकमुळे, मी अनफॉर्च्युनेटली मुद्दाम बोलतो, अनफॉर्च्युनेटली शार्क टँकमुळे लोक व्हॅल्युएशनचा गेम खेळत आहे. बिझनेस इज नॉट अबाउट व्हॅल्युएशन, बिझनेस इज अबाउट व्हॅल्यू क्रिएशन. बरोबर, 100%. काय पैसे कमवताय हा धंदा आहे, तुम्ही किती उधारे आणल्यात हा धंदा नाही आहे. सो टेक्निकली जे व्हॅल्युएशन घेतात 100 करोडची फंडिंग, 20 करोडची फंडिंग, ते कर्जच आहे ते. आणि कर्ज घेऊन तुम्ही दुसऱ्याला तुमच्या धंद्यातला पार्ट देताय. सो बिझनेस इज अबाउट व्हॅल्यू क्रिएशन. सो तुम्हाला व्हॅल्यू काय क्रिएट करायची आहे, किती तुम्ही तुमची स्वप्न बघण्याची ताकद किती मोठी आहे, हे एक इम्पॉर्टंट आहे. सो एक अबंडंट माइंडसेट, अगदी थोडक्यात सांगा अबंडंट माइंडसेट असणं इम्पॉर्टंट आहे. दुसरं नेगोसिएशन स्किल्स खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही तुमच्या सप्लायरबरोबर जितकं नेगोशिएट कराल चांगलं, तितकं जास्त तुम्हाला प्रॉफिट मार्जिन्स मिळणार आहेत. बरोबर. सो तुमचे नेगोसिएशन स्किल्स आहे काय फॅक्टर, सेल्स स्किल्स आणि मार्केटिंग स्किल्स. मार्केटिंगमध्ये पण त्यातल्यात बोलायचं तर आजच्या तारखेला डिजिटल मार्केटिंग स्किल्स. आणि दुसरं म्हणजे नेटवर्किंग. हे एवढे गुण जरी असल्या सुरुवात करण्यासाठी तर खूप आहेत एक चांगला बिझनेस चालू करायला आणि उभं करायला. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कुठे प्रॉब्लेम्स आहेत. मला असं वाटतं ना, धंदा तिकडेच मोठा बनतो ना जिकडे 2 गोष्टींच्या मध्ये गॅप असते. पण आपल्याकडे प्रॉब्लेम काय होतो, लोक जे सगळेजण करत आहेत तेच करायला जातात. बरोबर. आणि मग तिकडे मग नॉमिनल प्रॉफिट मिळतात. सो तुम्हाला प्रॉफिट किती कमवायचं हे पण इम्पॉर्टंट आहे. राईट. तुम्ही 1000 करोडची कंपनी करताय आणि तुम्हाला प्रॉफिट 1% मिळणार असेल तर त्याला काय अर्थ आहे. पण तेच मला असं वाटतं की तुम्ही पण 10 करोडची कंपनी करा, पण त्यातनं प्रॉफिट मार्जिन तुमचं 25-30 टक्के असेल तर तो खरा धंदा आहे. राईट. ऑफकोर्स 1% बिझनेस करणारे पण लोक आहेत, पण त्यांचे 10-10 हजार करोडचे रेव्हेन्यूज आहेत, त्यात पण पैसा बनतो. सो तुम्हाला कुठला पॅटर्न जमणार आहे, पहिले सेल्फ अनालिसिस असणं इम्पॉर्टंट आहे. की मी ह्या बिझनेसमध्ये उतरतो ते का उतरतोय, कोणाला तरी मोटिवेट होऊन किंवा दुसऱ्याकडे बघून उतरतोय, की मी खरंच ते प्रोडक्ट एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट करायचा विचार करतोय, त्याची मला आवड आहे का. नाही तर लोक दुसरा कोणीतरी काहीतरी एक्सपोर्ट करतोय म्हणून मी पण तेच करेन या माइंडसेटनी येतात. किंवा माझ्या जवळच माझा मित्र आहे, त्याचं ऊसाचं गुराळ, त्याचं काय म्हणतात गुळाचं मॅन्युफॅक्चरिंग तर मी तोच गुळ एक्सपोर्ट करेन, असं नाही होऊ शकत ना. मला गुळ कुठे चांगल्या क्वालिटीचा आणि कुठल्या राज्यामध्ये चांगला मिळेल हे इम्पॉर्टंट आहे. सो तो एक फॅक्टर खूप इम्पॉर्टंट आहे या स्किल्स याच्यामध्ये. आणि जिओलॉजिकल बेनिफिट्स कसे घेता येऊ शकतात तर खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे आपल्या कोकणातलंच, म्हणजे तुम्ही पण कोकणातलं, मी पण कोकणातलं आहे. आपल्या कोकणामधली खेळणी, लाकडी खेळणी, इतकं मोठं आपल्याकडे सुंदर साम्राज्य आहे. म्हणजे ते इट इज अ साम्राज्यच म्हणता येईल त्याला, पण ते टिकवताच नाही आलं आपल्याला. कोकणातल्या खेळण्यांना जगभराच्या याच्यामध्ये जर प्रॉपर मार्केट केलं गेलं, म्हणजे मी एक साधं उदाहरण सांगतो. मी 10 पीसेस भातुकली एक्सपोर्ट केली होती, आपल्या पुण्यातनं घेतली होती. आणि मी ते सगळा अख्खा मला सेट मिळाला होता 7,800 रुपयाला. मी एक सेट विकला होता 24,000 रुपयाला. सो हे पॉसिबल आहे, मी केलेलं आहे. मी जे सांगतो ते मी सगळं तेच सांगतो जे मी केलेलं आहे. राईट. IQ गोष्टींवरती सांगत नाही आहे गोष्टी. तुम्ही पोझिशनिंग कसं करताय. कोकणातली खेळणी, आज चन्नपट्टमची खेळणी जास्त आपल्याकडनं एक्सपोर्ट होतात लाकडी खेळण्यांमध्ये. काय वेगळं कोकणातली खेळणी का नाही होऊ शकत. राईट. सो यू नीड टू प्रेझेंट इट इन दॅट वे. तुम्ही कोणाला विकताय, आज कोकण समजा पकडलं तर कोकणी अक्रॉस वर्ल्ड हा जर तुम्ही टार्गेट मार्केट केलात तर काही लाख लोक आहेत कोकणातले जे जगाच्या वेगळ्या भागांमध्ये आहेत. खरं. आणि आज तुम्हाला फॉर्च्युनेटली डिजिटल मार्केटिंगचा वापर करून स्पेसिफिक माणसाला पण टार्गेट करता येऊ शकतो. म्हणजे मला असं वाटलं की माझी ॲड पुढचे 10 दिवस फक्त तुम्हाला दिसली पाहिजे, तर ती तुमच्यासमोर येणारच आहे 10 वेळा. सो तो एक बेनिफिट घेता येऊ शकतो. पण अगेन कोकणातनं म्हटलं की कोकणमध्ये तर खूप खूप गोष्टी आहेत. कोकण मेवा झाला आपला, आंबे झाले. सो त्याचं पोझिशनिंग कसं होतं आहे ते इम्पॉर्टंट आहे. पण येस त्याचं बेनिफिट मिळतं. किंवा मी कोकणातला आहे किंवा मी लेट्स अजून जळगावचा आहे, तिथे जळगावची बनाना झाले, कोल्हापूरच्या चपला, कोल्हापूरचे मसाले झाले, सोलापूरच्या चादरी किंवा सोलापूरची चटणी झाली. बरोबर.
ते तर प्रोडक्ट आहेत, पण लोक ब्लॉक कुठे होतात माहिती आहे, की मी कोकणातला आहे तर मी आंबेज एक्सपोर्ट करेन. का? आंबेज एक्सपोर्ट करायचे ना तुला, मग कोकणातले पण घे आणि गुजरातचे पण घे. मग फक्त मग स्वतःला तेवढ्यापुरता ब्लॉक नको करूस. बरोबर. कारण यू आर नॉट सेलिंग कोकण, यू आर सेलिंग मँगोज. बरोबर. मग का ते लिमिटेशन ठेवायचं? म्हणजे मी आज महाराष्ट्रात राहतो, मी मुंबईत राहतो, ठाण्यामध्ये राहतो, माझं मेजर सप्लायर गुजरातमधले आहेत. मला अल्टिमेटली पैसे कुठे येणार आहेत? महाराष्ट्रात येणार आहेत, माझ्याकडे येणार आहेत. ते प्रोडक्ट त्यांच्याकडनं घेतल्यानंतर मी विकल्यानंतर एक्सपोर्टचे पैसे. सो मी का स्वतःला लिमिट करू की नाही मी महाराष्ट्रातलेच प्रोडक्ट एक्सपोर्ट करेन? महाराष्ट्रातले प्रोडक्ट किंवा माझ्या गावातले प्रोडक्ट एक्सपोर्ट होणे स्वप्न असणं चांगलं आहे, पण पहिले स्वतःचं पोट भरा. बरोबर. अनेक लोक माझ्याकडे नाही आम्हाला आपल्या शेतकऱ्यांना मदत करायची. तू काय करतो? नाही आता बेरोजगार आहे. अरे पहिले तुझं बघ ना काय ते. म्हणजे सोशल वर्क जर करायचं असेल तर ती झोळी लावून सोशल वर्क करायला जर गेलात कुठे किंवा एखादी पावती मागायला गेलात तर लोक 15 रुपये 11 रुपये 20 रुपये देतील. पण ते जर मर्सिडीज घेऊन जर ती पावती मागायला गेलात, डोनेशन मागायला गेला तर लोक लाखांमध्ये पैसे देतील. हा माइंडसेटचा डिफरन्स आहे. आणि तो जमाना गेला की एक गरीब दरिद्री साधूवाणी होता, ते आता नाही आहे. आता जर तुम्ही शिकलेले आहात, साधूवाण्याचं जे हे आहे की जर तुम्ही शिकलेले आहात, जर तुम्ही ज्ञानी आहात तर तुम्ही गरीब दरिद्री असू शकत नाही. यू आर इंटेलेक्च्युअल. सो तुमच्याकडे सगळ्यात मोठी आहे तर कंटेंट आहे तुमच्याकडे. सो तो माइंडसेट इम्पॉर्टंट आहे. अँड दॅट इज अगेन अंडरस्टँडिंग युअर सेल्फ. बरोबर. गेल्या 15-20 वर्ष तुमचा इंडिव्हिज्युअली बिझनेसचा अनुभव आपल्याला मानता येईल. आणि त्याच्यामध्ये दादा आता कोचिंग आणि ते एक भाग झाला, इम्पोर्ट एक्सपोर्ट हा एक महत्त्वाचा घटक झाला. पण असे ह्या 10-15-20 वर्षातले कोणते टप्पे तू सांगू म्हणजे तुला सांगायला आवडेल की ह्या टप्प्यात मी हे केलं होतं, इथून हे शिकलो, मग मी इथे गेलो? कारण त्या जे आपण जे फाटेफुटत डिरेक्शन बदलतो त्याच्यावर पण डिपेंडंट असतो आपण कुठे पोहोचणार. हो. सो बेसिकली 10-15 वर्षापेक्षा आधी म्हणजे मी जेव्हा 5वीत होतो त्यावेळेस मी दिवाळीमध्ये ग्रीटिंग कार्ड विकायचो. म्हणजे आईला वर्षभर जेवढे नातेवाईक यायचे ते जाताना पैसे देऊन जायचे, वडिलांचे मित्र आले ते जाताना कधी पैसे देऊन गेले, ते पैसे सेव्ह करायचो मी. ते सेव्ह करून मी आईकडे द्यायचो आणि आईला सांगायचो मला मुंबईवरनं ग्रीटिंग कार्ड आणून दे. त्यावेळेस ग्रीटिंग कार्डचं खूप हे चालायचं. मग ते ग्रीटिंग कार्ड्स घेऊन जेवढे ओळखीचे मित्र आहेत किंवा माझे नाही वडिलांचे मित्र आहेत त्यांच्याकडे जाऊन ते ग्रीटिंग कार्ड विकायचे दिवाळीच्या वेळेस. सो ते आलेले पैसे तिकडे डबल व्हायचे जे लोकांनी दिलेले आहेत ते. सो मला असं वाटतं ॲक्च्युअल बिझनेसची जडणघडण तिकडे झाली किंवा सेल्सची. मला सगळ्यात आवडतं काय बिझनेसमध्ये माहिती तर सेल्स. मी कायम इव्हन माझ्या कम्युनिटीमध्ये काही प्रोग्राम्स असतील तर मी कायम बोलतो की मी क्राईम मास्टर गोगो आहे, आया हो तो लेके जाऊंगा कुछ ना कुछ. मी विकल्याशिवाय जाऊच शकत नाही कुठनं काही. सो विकणं मला असं वाटतं ते खूप इम्पॉर्टंट आहे. सो तो सगळ्यात पहिला टप्पा तो सेल्सचा आहे तिकडे तयार झाला की एखाद्याला ग्रीटिंग कार्ड नाही घ्यायचं आहे तर मग तरी त्याला पटवा, त्याला सांगा की काय इम्पॉर्टंट आहे, तुमची नेटवर्किंग वाढेल. ते किती वर्षाचा मुलगा होतो? 5वीत 11-12 वर्ष. त्याच्यानंतर मग ग्रीटिंग कार्ड बरोबर 2 वर्षानंतर फटाके पण चालू केले. पण मग स्टॉल नाही लावायचा, नेटवर्क जे आहे ते नेटवर्कमध्ये जायचं आणि परत एखाद्याने विकत घेतलं की त्याला विचारायचं तुमच्याकडून अजून लोन आहेत तर मला सांगा, त्यांच्याकडून जातो मी घरोघरी जाऊन. पण घरोघरी म्हणजे रॅन्डम दरवाजात गेलो असं नाही, रेफरन्शियल बिझनेस होता तो. कडक लीड्स. मग त्यांना सांगायचं की जरा फोन करा ना त्यांना, तुम्ही फोन केलात तर रेफरन्सनी मला अजून हे मिळेल. सो तिकडनं ती सुरुवात झाली. नंतर जेव्हा शाळेत गेलो तर शाळेमध्ये काय म्हणतात हे मिळायचं आपल्याला, पेन्स लागायचे पेन्स. तर मी शाळेमध्ये कायम पेन्स माझ्याकडे एक्स्ट्रा ठेवून द्यायचो. हे कोणाकडे संपला हा ठीक आहे हा घे, दे 10 रुपये दे 20 रुपये दे. ते उगाचच, त्याला काही कारणच नव्हतं. मी ते पैसे नाही आले तर घर चालणार नाही आहे, घरात गरीब परिस्थिती वगैरे असं काही नव्हतं, उगाचच. नंतर मी लंडनला गेलो. माझं शिक्षण हायर एज्युकेशन लंडनला झालं स्कॉलरशिप्समुळे. आणि माझ्या फॅमिलीतल्या काही लोकांनी फंड करून मला तिथे पाठवलं. नाहीतर त्याच्यावरती खाली चालू होईल, आधी बोलतोय गरीब घरात नव्हता आणि आता लंडनला जाऊन शिकला विकला. तर तिकडे गेलो. त्यावेळेस तिकडे गेल्यानंतर खरं परीक्षेची गरज होती, कारण शिकायचं होतं, कर्ज होतं ते परत फेडायचं होतं आणि तिकडचं पण उदरनिर्वाह चालवायचा होता. सो तिथे गेल्यानंतर एक तर जॉब करायचा. 9 ते 4 शाळा कॉलेज असायचं आमचं. 4 नंतर आवरायचं पटकन 4:30ला जॉबला. मी तिकडे स्पार म्हणून जे हे तिथे जॉब करायचो. हे मी सांगतोय आईल ऑफ मॅनला जेव्हा होतो मी, जेव्हा शिकायला होतो त्या. तिकडनं मी गेलो ह्याला वेम्बलीमध्ये शिफ्ट झालो. तोपर्यंत कॉलेज बिलेज कम्प्लीट झाला, आता काम करायची वेळ आली.
तिथे काम काय करायचं तर नोकऱ्या मिळत होत्या की 5 पाऊंड तासाचे आमच्यावर काम कर आणि हे जा. म्हटलं हे असलं काम नाही करायचं म्हटलं. तिकडे मी एका कॉल सेंटरला कामाला लागलो आणि जे जॉब ऑफर करत होते त्यांचं म्हणणं आम्ही तुम्हाला फिक्स पगार देणार नाही काय, आम्ही कमिशन देऊ. मग कमिशन मिळतं म्हटलं स्काय इज द लिमिट फॉर अस. तिथे मी सकाळी 11ला जायचो ते पहाटे 2-2:30 पर्यंत बसून राहायचो, कारण टाईम झोन्स वेगळे आहेत त्यामुळे वेळेचं काही लिमिट नव्हता. युकेवरनं US फोकस करताना 2 वाजेपर्यंत काम करत. दिवसाचं टार्गेट असायचं की आणि आम्हाला 1 लोन सेल केलं तर आम्हाला 10 पाऊंड मिळायचे. ओके. सो माझं टार्गेट असं रोज निघताना तिकडनं 50 पाऊंड ते 80 पाऊंड घेऊनच निघायचं. 80 पाऊंड मी जेव्हा तिकडे होतो त्याचा रेट होता ₹82 पाऊंडचा. दिवसाला 8-10 हजार रुपये वॉज लाईक आपण राजे. आणि मग ते पैसे सेव्ह करत करत घरी पाठवायचं आणि त्यातनं मी माझे लोन्स क्लिअर केले. पण त्यात मला अगेन सेल्स शिकायला मिळालं, त्यातून कनेक्टिव्हिटी क्रिएट झाली, खूप लँग्वेजवरती प्रोफेशन्सी आली. किंवा एखाद्याला आता समोर ऑफकोर्स तो इनबॉर्न कॉलिंगचं कॉल सेंटर होतं. सो ज्याला लोनची गरज आहे तोच हे करायचं. मग त्याला कन्व्हिन्स कसं करता येईल की तू $100 नको घेऊ, $100 घेऊ नको, तू $200 घे. तू $200 घेतलं तुला हे जास्त बेनिफिशियल राहील. सो ती कन्व्हिन्सिंग पॉवर तिकडे, जे नेगोसिएशन स्किल्स जे आहेत ते तिकडनं डेव्हलप झाले. सो या सगळ्या गोष्टी नंतर लाईफमध्ये कामाला यायला लागल्या. सो मग लंडनवरनं परत आलो. आल्यानंतर मग होतं की आता घरच्यांचं म्हणणं होतं की माझा याचा प्लॅन नव्हता. मी अनफॉर्च्युनेटली हे हेक्टिक शेड्यूल जे चाललं होतं माझं, आजारी पडलो, हॉस्पिटलाइज केलं गेलं आणि मग अनफॉर्च्युनेटली परत यायला लागलं. यायची अजिबात इच्छा नव्हती. मग आलो परत, तर मग घरातल्यांचं चालू झालं, तर नोकरी कर. आता आलायस तिकडनं, एवढा शिकून आलायस, कारण एज्युकेशन कम्प्लीट झालं तर डिग्री होती हातात. मी म्हटलं नोकरी करायची म्हटलं मी मेलो तरी पण म्हटलं काहीतरी. तर मी म्हटलं ठीक आहे नोकरी करायची तर घरच्यांना करतो. तर इंटरव्ह्यू दिले 2-3, एका ठिकाणी सिलेक्ट झालो आणि भाषेवरती प्रभुत्व होतं, कारण US बोलत होतो, UK राहत होतो, त्यामुळे इंग्लिश खूप छान होतं. सो मला अपॉइंटच केलं गेलं ॲज अ व्हॉइस अँड ॲक्सेंट ट्रेनर. ओके. कॉल सेंटर्समध्ये. पण मला माहिती होतं नाही करायचं. 2 महिने राहिलो, ट्रेनिंग घेतली, 2 पगार घेतले, बाहेर पडलो. परत पुढचे 2 महिने राहिलो, ट्रेनिंग घेतली, बाहेर पडलो. आणि ते पैसे मला आठवते काहीतरी मला एक 40-50 हजार रुपये त्यातनं आले होते. 10-11 हजार रुपये खर्च झाले, 40 हजार रुपये राहिले. म्हटलं आता ह्याच्यावरती आपण उभं करू जे काय ते. घरच्यांना सांगितलं नोकरी सोडली म्हणून. ऑफिसच्या वेळेला निघायचो, मित्राच्या घरी जायचो. मित्र 4-5 मित्र एकत्र राहायचे, ते लोक कामाला जायचे, त्यामुळे त्यांचं घर मोकळं असायचं. तिकडे बसून प्लॅनिंग करायचं. त्यांच्या घरी पॉसिबल नसेल तर एखादी चहाची टपरी बघायची, तिकडे बसायचं, दिवसभर तिकडे बसून फक्त धंदा काय करता येईल याचा अभ्यास करायचा. तिकडनं मग थोडंफार इव्हेंट्सबद्दल माहिती मिळायला लागली, एक्सपोर्ट इंडस्ट्रीबद्दल. आता आम्हाला एज्युकेशन ह्याच्यामध्ये लंडनमध्ये आम्हाला सब्जेक्ट होता इंटरनॅशनल बिझनेस म्हणून. सो ते कुठेतरी टिकटिक होतं. आणि नंतर मला एकदा अचानक क्लिक झालं की माझ्या आईला एका ज्योतिषाने सांगितलं होतं की तुमच्या मुलाला एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये टाका. आणि माझ्या वडिलांनी त्या ज्योतिषाला शिव्या दिल्या होत्या की एक्सपोर्ट इम्पोर्टचा आमचा संबंध काय की तू आम्हाला सांगतोय वगैरे. तर म्हटलं मग हे थोडं एक्सप्लोर करूया. मग एक्सपोर्ट इम्पोर्ट एक्सप्लोर करायला लागलो. त्यात पण मग ट्रेनिंग घेतली एका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधनं. त्यांनी सांगितलं आम्ही आयुष्यभर सपोर्ट करू वगैरे केलं. तर माझ्या ते 6 दिवसाचं ट्रेनिंग होतं त्यांचं. ते 6 दिवसाचं ट्रेनिंगनंतर 8व्या दिवसानंतर त्यांनी फोन उचलणं बंद करून टाकलं. आयुष्यभर सपोर्ट दिला. त्यानंतर मग म्हटलं शिकायचं कसं, कारण कोणतरी पाहिजे, कारण घरातल्यांना सांगितलं नाही आहे, फॅमिलीमध्ये कोण करत नाही आहे. एका भावाला फक्त सांगितलं होतं की हे असले धंदे करतोय. म्हटलं जर कधी अंगाशी आलं तर म्हटलं सांभाळून घे, हाकलला बिकायला घरातून. तर मग त्याला विचारलं काय करू. तोला लिस्ट काढ की कोण कोण लोक आहेत ज्यांनी एक्सपोर्ट करतात आणि त्यांना भेटायला चालू कर. सो मी असं जवळजवळ 150 लोकांना भेटलो की ते काय करत आहेत, त्यांचा पॅटर्न काय, ते लोक कुठल्या सिस्टीममधनं काम करत आहेत. आणि नंतर लक्षात आलं की जेवढे सक्सेसफुल लोक आहेत ते एकच गोष्ट हे करत आहेत. आणि मग तिथे ऑफकोर्स त्या लोकांकडे जेव्हा जायचो त्यावेळेस ते लोक कोणी हाकलून लावायचं, कोणी बसून ठेवायचं. म्हणजे मला आठवतं आहे मी एक्सपोर्ट इम्पोर्ट RCMC नावाचा एक प्रकार असतो, रजिस्ट्रेशन कम मेंबरशिप सर्टिफिकेट. म्हणजे ऑफिसेस असतात, गव्हर्नमेंट ऑफिसेस, प्रत्येक इंडस्ट्रीचे वेगळे असतात. तर माझ्या इंडस्ट्री रिलेटेड जी RCMC होती त्याच्या ऑफिसला मी जायचो ना, तर मला 5-5 तास बसून ठेवायचे ते गव्हर्नमेंट ऑफिसर्स. आणि आता अशी पोझिशन आहे माझ्या नावावरती लोकांना तिकडे एंटरटेन करतात. सो कमिंग बॅक टू द बेसिक टॉपिक, तर तिकडे ह्या सगळ्या गोष्टींमुळे की काही लोक बोलले आमच्याकडे शिक, तुला शिकायचं ना आमच्याकडे नोकरी कर, नाही पगार नाही देणार.
मी म्हटलं हे नाही करणार. म्हटलं तुम्ही सांगणार असाल आणि मी सुरुवात केली ते असंच गेलो की मला एक्सपोर्ट चालू करायचं आहे. मग नंतर मी थोडासा पॅटर्न चेंज केला. सो तिथे मला लक्षात आलं की तुम्ही एखादी गोष्ट वर्कआउट नाही करत असेल तर तुम्ही डिरेक्शन बदलायची गरज नाही आहे. तुम्ही तुमचा ट्रॅव्हल करण्याची पद्धत बदला. मग मी अप्रोच केलं की मी स्टुडंट आहे, मी रिसर्च करतो आहे की एक्सपोर्टर्स कसे घडतात. असं म्हटल्यानंतर मग धडाधड लोकांनी मला सांगायला चालू केलं. मग तुझे आमचे रिसर्च रिपोर्ट पाठवतो. तुझे म्हटलं ओके पाठवतो. कारण त्यावेळेस पॉडकास्ट नव्हते ना, त्यामुळे फक्त जाऊन तसं विचारायचं, त्याच्याकडनं समजून घ्यायचं. त्या समजता मला माझं ना एक वैचारिक बैठक बसत गेली की व्यवसाय करणाऱ्याची की जो यशस्वी व्यवसाय करतो ती मानसिकता काय असते. सो त्यांचं विजन्स मोठे किंवा प्लॅनिंग्स मोठे. एखादा प्रॉब्लेम आला तरी त्याला ओव्हरकम कसं करायचं. इवन मला आठवतं की माझ्या प्रत्येक माणसाला जसं भेटत जात होतो तसं माझे प्रश्न सुधारत होते. मला हे कळत होतं की विचारायचं काय आता. मी पहिल्या माणसाला मी जेव्हा भेटायला गेलो तर विचारलं की तुम्ही कसं काय केलं करता तुम्ही, तुम्हाला बिझनेसची आयडिया कशी आली, हे असे बेसिक प्रश्न होते. नंतर प्रॉब्लेम्स ओव्हरकम कसं करायचं ह्याच्यावरती माझं फोकस जात गेला. सो ती जडणघडण होती ते त्यावेळेस कळत नव्हतं कदाचित. नंतर माझा स्वतःचा बिझनेस चालू केला मी एक्सपोर्ट इम्पोर्टचा. त्यावेळेस पण पैसे नव्हते ऑफकोर्स. त्यामुळे ऑप्शन एकच होता की ॲडव्हान्सशिवाय काम नाही करायचं. आणि विषय असा होता की आपण नवीन होत, आपल्याला कोण एंटरटेन करणार आहेत, आपल्याला कोण ॲडव्हान्स कशाला देईल. सो मग ते टॅकल करण्याची पद्धत खूप वेगळ्या पद्धती हँडल करायला लागली. की मग त्या लोकांना सांगताना मी काय करायचो त्यावेळेस, एखादा बायर आहे किंवा एखादा सप्लायर आहे त्याला फोन करायचो. हां नमस्ते, मैं ओमकार सर के ऑफिस से वीरेंद्र बोल रहा हूँ. मीच बोलायचो. आवर कंपनीज डिरेक्टर डॉक्टर ओमकार माली वुड लाईक टू टॉक टू यू. आता समोरच्याची मानसिकता अशा ह्याच्यात काय होतं की ह्याचा PA मला फोन करतो म्हणजे हा कोणतरी जरासा असेल 1.5 शाणा. आणि तुम्ही हां हाय, आय वुड लाईक टू कम अँड मीट यू और हॅव अ टेलिफोनिक कन्व्हर्सेशन. लेट मी नो वेन वी वुड लाईक टू कनेक्ट. वी हॅव सम प्रोडक्ट्स अँड वी वुड लाईक टू हॅव अ बिझनेस कन्व्हर्सेशन विथ यू. जस्ट लेट मी नो. आय टॉक टू माय PA प्लीज. हे एकदा ट्राय केलं, वर्कआउट झालं. बायरनी मला वेळ दिली प्रॉपर डिस्कशन करायला. म्हटलं हे चालतं आहे. त्यावेळेस स्काईप होतं, स्काईप कॉलिंग चालायचे त्यावेळेस, झूम वगैरे त्यावेळेस काहीच नव्हतं. म्हटलं हे बनतं आहे. मग त्यातनं तो जुगाड कसा करायचा ते कळलं. इवन इंडियन एम्बसी जी असते त्या इंडियन एम्बसीकडनं गव्हर्नमेंटचा डेटा येतो एक्सपोर्टचा. तर मग जो डेटा येतो त्यांना कॉलिंग करायला लागायचं स्काईपवरती, किंवा स्काईपवरून त्यावेळेस तिकडच्या इंटरनॅशनल नंबरला डायरेक्ट फोन लागायचे, लँडलाईनला पण फोन लागायचे. तर मग त्यांना तिकडे फोन करायचो आणि सांगायचो की हाय एम एक्सपोर्टर, आय वुड लाईक टू सेंड. ते सांगायचं ठीक आहे मेल पाठवून द्या, बघू आम्ही काय ते. नंतर म्हटलं दुसरं एक ट्राय करू. मग तिकडे ट्राय करताना काय केलं की हाय ओमकार, आय एम कॉलिंग फ्रॉम इंडिया, आय गॉट युअर नंबर फ्रॉम कॉन्सुलेट जनरल ऑफ इंडिया इन युअर कंट्री. आता समोर बसलेला माणूसच आहे ना, कॉन्सुलेट जनरलमधनच्या रेफरन्सनी कोणीतरी फोन करते म्हणजे काय. तर मी काय खोटं बोलत नव्हतो. इंडियन एम्बसी म्हणजे काय तर कॉन्सुलेट जनरल. मी फक्त ट्विक केले, भाषा ट्विक केली फक्त. सो मग तिकडे मग ते स्ट्रीट स्मार्टनेस. सो मग तिकडे मग ते रिसेप्शन रिस्पॉन्ड करायला लागले, ओके आय ट्रान्सफर द कॉल टू द कन्सर्न अथॉरिटी. म्हटलं हे चल रहा आहे. सो ते जे जुगाड करण्याचं किंवा गोष्टी हँडल करण्याची, म्हणजे जे करायचं ते करत राहायचं, फक्त ते सिस्टीम्स चेंज करायचे जे आपल्याला वर्कआउट नाही होत. सो ते ट्रायल एरर करणं तिकडनं शिकत गेलो. नंतर मग एक्सपोर्ट चालू झाला. एक्सपोर्टचा बिझनेस, पहिली ऑर्डर मला आठवते माझी गेली होती बांगलादेशला. रिपॉन नावाचा माझा बायर होता. त्याला मी असंच रँडमली मेल पाठवला. त्यांनी मेसेज केला की मेलला रिप्लाय केला की लेट अस कनेक्ट. मी म्हटलं आत्तापर्यंत एवढ्या लोकांशी बोललो, म्हटलं हा पण असंच असणार, म्हणजे टाईमपास. माझ्या डोक्यात तेच की म्हटलं हे काय होणार नाही. प्रचंड लोकांना कॉल करून झाले होते, भरपूर लोकांना मेल. म्हणजे मला आठवतं मी 8-10 हजार मेल केले असतील. बापरे. त्यातले रिप्लाय 2% रिप्लाय येत असतील. आणि त्या 2%मधनं पण कम्युनिकेशनचं प्रमाण 10 to 15% असेल. 2%चे 10 to 15%. सो इट वॉज नेग्लिजिबल. म्हटलं हा पण तसं असणार, म्हणजे ठीक आहे तरी पण बघू. आणि त्यांनी मला पहिल्याच कॉलला सांगितलं की नेक्स्ट मंथ वी आर प्लॅनिंग टू कम टू इंडिया, कॅन वी मीट. म्हटलं हा स्कॅम आहे. डोक्यात तेच की म्हटलं आता आपल्याला फसवणार हा माणूस. म्हटलं तरी पण ट्राय करू. तर तो मला बोलला, त्यांनी माझ्यावर त्याची ह्याला आपल्या आत्ताचं जे हयात आहे नरिमन पॉईंटच्या आसपास त्या मीटिंग झाली त्याची. तो आला, भेटला, त्यांनी समजून घेतलं. मी त्याला अपफ्रंट सांगितलं, म्हटलं सर मैंने आपको मेरा प्रोफाइल भेजा है, जो भी है आई एम न्यू कमर एंड फॉर मी यू आर माई फर्स्ट कस्टमर.
जर तुम्ही मला ही संधी दिलीत ना, आय विल मेक शुअर की तुम्हाला प्रॉब्लेम कुठे येणार. मी चीटर नाही आहे, दॅट यू कॅन एक्सपोर्ट. म्हणून ती एक भीती असते लोकांना की आपल्याला फसवतील का. म्हटलं माझ्याकडे पैसे नाही आहेत. राईट. म्हटलं हवं तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर मी माझ्या डायरेक्ट सप्लायरचा तुम्हाला नंबर देतो, तुम्ही त्याच्याशी बोला, तुम्ही पेमेंट त्याला करा, पण कमिशन्स मला द्या, ट्रेड माझ्या नावावरती करा. तर त्याला कळलं की हा खरं बोलतोय. आणि माझ्याकडे ऑप्शन नव्हतं ना काय, असंही कमवलेलं काहीच नव्हतं की जे गमवणार होतं. अपॉर्च्युनिटी होती समोर, ती एक तर घ्यायची काय सोडून द्यायची. बरोबर. म्हटलं ट्राय तर करू प्रामाणिक राहून. तिथे कळलं प्रामाणिकपणा वर्क होतो. मग त्याला मी कोटेशन देताना पण त्याला कोटेशन मी ओपन कोटेशन दिलं की म्हटलं मला प्रोडक्ट एवढ्याला पडतं आहे, त्याला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट एवढी लागते, माझे प्रॉफिट मी एवढे ॲड केलेत, तुम्ही सांगा प्रॉफिट एवढं ठेवू का कमी करू. लाजे खातर तो बोलला पण नाही की प्रॉफिट कमी करू म्हणून. सो मग कळलं की ही प्रामाणिकपणे वर्क करतो. राईट. तुम्ही किती स्ट्रीट स्मार्ट असाल किंवा तुम्ही किती जुगाडू असाल, एका पॉईंटला यू नीड टू बी लॉयल ॲटलिस्ट टू युअर कस्टमर, टू अँड विथ युअर टीम अँड टू युअर सेल्फ. बरोबर. सो मग त्याला जेव्हा मी सांगितलं की हे असं असं आहे, त्यांनी मला सांगितलं ठीक आहे चलो ट्राय करते. म्हणजे प्रामाणिकपणे त्या माणसाने जर माझ्यावर तो जुगार खेळला नसताना तर मी या इंडस्ट्रीमध्ये येऊ शकलो नसतो. हळूहळू कसं करत ते आठवड्याचा 1 कंटेनर किंवा महिन्याचा 1 कंटेनर करत 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 6, 7, 8 कंटेनरवरती ती सिस्टीम गेली. नंतर मग त्या रिपोर्टनी मला सांगितलं की आम्हाला तोपर्यंत माझं एकच की फ्रेंच फ्राईजवरतीच काम करायचं. हाच प्रोडक्ट होता. हाच प्रोडक्ट फ्रेंच फ्राईज. पहिले मी 3-4 महिने अरेका नटच्या प्लेट, सुपारी पानाच्या पत्ते असतात ना त्याच्यावरती काम केलं. पण नंतर लक्षात आलं की ह्याला लिमिटेशन्स खूप आहेत. एक तर बाईंग मार्केट लिमिटेड आहे, दुसरं म्हणजे सप्लायचा प्रॉब्लेम, कारण नेचर बेस्ड सप्लायर आहे. राईट. म्हणजे झाडाचे तुमचे हे असतात सालं असतात ते काढून त्यात ते बनवतात. म्हटलं त्याला लिमिटेशन, म्हणून मी फ्रेंच फ्राईजवरतीच शिफ्ट झालो. तो हार्डली 2-3 महिने काम केलं होतं त्याच्यावर. मग त्यांनीच मला त्या रिपोर्टनी मला सांगितलं की आम्हाला ना डिहायड्रेटेड ओनियनची गरज आहे. तोपर्यंत डिहायड्रेटेड ओनियन काय असतो, म्हणजे कांदा सुकवून खातात हे पण मला माहीत नव्हतं. उसकी जो रिक्वायरमेंट आहे जरा चेक कर, अगर तू कर सकता है तो आय विल डील विथ यू, नाही तो मी काही और ढूंढ लूंगा. म्हटलं मला 15 दिवस ते 1 महिना दे. राईट. म्हटलं तुझ्याकडे वेळ आहे, तुला आहे वेळ. मी त्याच्यावरती रिसर्च करायला चालू केला. रिसर्च करता करता कळलं की ज्याला फ्रोझन फ्रेंच फ्राईजपेक्षा ह्याचं मार्केट मोठं आहे. मग त्याच्यावरती रिसर्च केला. महुआ म्हणून एक गाव आहे गुजरातच्या पुढे, तिकडे एकाच गावामध्ये त्यावेळेस जवळ 200-250 डिहायड्रेटेड युनिट्स होते. तिकडे जाऊन भेटलो, त्यांच्यावर कनेक्ट केलं, तिकडची नवीन सप्लायर्स भेटले आणि मग तो ट्रेड झाला. मग नंतर मग तो ट्रेड करताना लक्षात आलं की ह्याची रिक्वायरमेंट युरोपियन कंट्रीजमध्ये भरपूर आहे. मग युरोपियन कंट्रीजमध्ये काय वर्कआउट करता येईल ते शोधायला लागलो. असं करत 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 UAEमध्ये चालू झालं, सिंगापूर चालू झालं, व्हिएतनाम चालू झालं. मग व्हिएतनाममधला एक बायर बोलला की अरे आम्हाला ना अगरबत्तीची गरज आहे, स्पेसिफिक नागचंपा अगरबत्तीची गरज आहे, त्याचे त्यांनी कंपोनंट्स पाठवले. मग अगरबत्तीवरती रिसर्च चालू केला. सो आपल्याकडे होतं काय, लोक सुरुवात करतात मी 100 प्रोडक्ट करेन एक्सपोर्ट किंवा 100 बिझनेसेसमध्ये काम करेन. एका बिझनेसमधनं हळूहळू बिझनेस उभे राहत जातात, हे त्यावेळेस मला कळलं. आणि हे सगळं चालू असताना मला कोणीतरी सांगितलं अरे ॲग्रिकल्चरमध्ये खूप रिक्वायरमेंट चांगली आहे, ॲग्रिकल्चरचं मार्केट खूप मोठं आहे. म्हटलं मग ट्राय करू आपण. तर मी पुण्यातल्या एका माणसाला भेटायला गेलो. पुण्याच्या पुढे दौंड आणि पुण्याच्या मध्ये एक जागा आहे, त्या माणसाला भेटायला गेलो. त्या माणसाला भेटलो, त्यांनी आम्हाला मोठी मोठी स्वप्न दाखवली की आपण माझी कंपनी आहे दुबईमध्ये, माझे बायर्स आहेत, आपण असं काम करू तसं काम करू. आणि मी पहिल्यांदा अगेन्स्ट माय इन्स्टिंक्ट गेलो. मला इन्स्टिंक्ट मला सांगत की नको काम करूया. आणि स्वप्न काय होतं, महिन्याला 12 लाख रुपये कमवायचे. हां, त्यातनं मग मी माझे काही फंड्स लावले. माझे काही स्टुडंट्स तोपर्यंत झाले होते, त्यांना म्हटलं तुम्ही तुमचे फंड्स लावा. आणि त्याच्यावर ट्रेड चालू केला. 10 लाखाचा एक कंटेनर गेला, येताना 3 लाख आले. दुसरा एक कंटेनर गेला 8 लाखाचा, त्याच्यात 2 लाख रुपये आले. त्याला विचारलं असं का, नाही पैसे ते प्रोसेसमध्ये येतील. आणि त्यांनी रोलिंग करत करत तो आकडा डिरेक्टली गेला 2,80,00,000 आणि नंतर त्यांनी हातवरती गेले. अरे बापरे. आणि दॅट वॉज द डिवास्टिंग मोमेंट फॉर मी. मी म्हटलं आता संपलो. म्हटलं आपण, मी तेवढा पण काय मोठं नव्हतं माझा बिझनेस तोपर्यंत. म्हटलं आता संपलो आपण, आपल्याला आता आयुष्यातनं परत उठणं नाही आहे. आणि त्या ह्याच्यात काम करत असताना माझा मुलगा खूप लहान होता. म्हटलं शाळेला आता करायचं काय, कारण मग माझ्या गाड्या विकल्या, मी घरातलं सोनं विकलं, लोकांचे आणि माझे एकट्याचे नव्हते, लोकांचे पण पैसे होते, ते लोकांचे पैसे द्यायला सुरुवात केली. तर आपण झालं असं की ज्यांच्याकडून आम्ही घेतले होते आम्हाला समोरून 12% मिळत होते. जे काय इन्व्हेस्ट अमाऊंट करू त्याला 12%, आम्ही मागे कमिट केलं 8%.
सो 8% आम्हाला द्यायचेच आहेत काही झालं तरी. खरं. आणि ते 8% करत 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 तो आकडा 6.5-7 करोडवर कधी गेला कळलंच नाही आम्हाला. आणि देन वी वर लाईक की बॉस आता आपण खतम आहे, आता आयुष्यात परत उठणं नाही आपल्याला. पण नंतर मग एकदा बायकोवर बसलो, तिला म्हटलं की असा आकांक्षा असा असा प्रकार झालेला आहे. म्हटलं आता करू काय? म्हटलं 2च पर्याय दिसतात, एक तर सरळ लोकांना जाऊन हात जोडणं की नाही देऊ शकत आहे, नाही तर आयुष्य संपवणं. तर तिने मला एक प्रश्न विचारला, मग ते जीव का तुझं म्हणजे नसलेला बाप म्हणून जन्माला घालायसाठी त्या 2 जीवांना जन्माला घातलेस, आणि जर ताकद नव्हती तर मग कशाला धंदे करायचे. दॅट वॉज द पॉईंट की म्हटलं नाही, उनके लिए फाईट मारेंगे. आणि ती आम्ही रात्री झोपून सकाळी मी उठलो, झोपता होता जस्ट बोलली की ओंकार एक गोष्ट लक्षात ठेव की तुला ना उद्या आपल्या मुलं सोशल मीडियावरती यायच्या आधी तुला सगळं क्लिअर करायचं आहे. कारण कधीतरी कोणतरी तुला ट्रोल करणार की तू त्यांना फसवलेस, आणि ते जर मुलांनी बघितलं ते मुलं आयुष्यावर तुझा रिस्पेक्ट नाही करणार. सो आय डोंट वॉन्ट दॅट. आणि दॅट वॉज द हिटिंग पॉईंट. म्हटलं बॉस आता बाउन्स बॅकशिवाय पर्याय नाही आहे, जो भी हो करेंगे. आणि त्या मोमेंटला ज्या मोमेंटला मी ठरवलं की बाउन्स बॅक करायचं आहे, मार्ग ओपन होत गेले, काही ना काही रस्ते मिळत गेले, बिझनेस अपॉर्च्युनिटी झाल्या, त्यातनं पैसे क्लिअर गेले. म्हणजे ज्या गोष्टीसाठी मी डिप्रेशनमध्ये होतो ऑलमोस्ट 2.5-3 वर्ष की नाही होते, एका पॉईंटमुळे मला कारण मिळालं. बरोबर. ट्रिगर माझं ट्रिगर होतं माझी मुलं, की ह्यांची मान नाही खाली जाऊन द्यायची. बरोबर. आणि त्या ट्रिगरिंग पॉईंटला असं झालं ना की त्याच्यानंतर मार्ग मिळायला लागले, कसे काय ते देवाला माहिती. आणि ती अमाऊंट ज्या अमाऊंटसाठी मी 2.5-3 वर्ष रडत होतो, मी 1 ते 1.5 वर्षात क्लिअर केली. सो ह्याच्यावरनं मला लक्षात आलं की तुमचं जर इंटेन्शन क्लिअर असतील आणि तुमचं का क्लिअर असेल की तुम्हाला हे का करायचं आहे, तर त्या का वरच्या जीवावर तुम्ही काही अचीव करू शकता. म्हणजे लोकांचं 11 करोड 10 करोड हे आयुष्यभराचं इन्कम असतं. म्हणजे मला फॉर्च्युनेटली अगेन घरातल्यांचा सपोर्ट, वडिलांचा सपोर्ट असेल, माझा मेहुणा सपोर्ट, मी प्रत्येकाने असं जे लोक असं वाटलं की हे लोक कधी सपोर्ट नाही करणार, त्याने असं खुले दिल्याने सांगितलं की चल हे घे ना, माझी प्रॉपर्टी घेऊन टाक. मेहुण्याने असं माझ्या समोर 2 प्रॉपर्टीचे पेपर ठेवले की या 2 प्रॉपर्टी आहेत आपल्या, तू घाण टाक. वडील बोलले की हे आपलं घर विकून टाक. म्हटलं आपल्याकडे एवढं आहे, ह्याच्यापेक्षा म्हणजे माझ्याकडे ते एक स्कूप होता, ते एका स्कूपचं मला महत्त्व नव्हतं, मी त्या वरच्या 2 एक्स्ट्रा स्कूपसाठी हे करत होतो. तिकडे मी म्हटलं यार सपोर्टिव्ह बायको आहे, सपोर्टिव्ह वडील आहेत, मेहुणा आहे जो सख्या भावासारखा उभा. आजच्या तारखेला सख्खा भाऊ पण कधी येऊन असं हे नाही बोलू शकत की हे माझ्या प्रॉपर्ट्या घे आणि हे कर. असं म्हटलं ह्यांच्यासाठी तर आय नीड टू फाईट बॅक. आणि ज्या मोमेंटला मी डिसाईड केलं मला फाईट करायचं आहे, जोपर्यंत रडत होतो तोपर्यंत फक्त रडण्याच्याच गोष्टी आजूबाजूला घडत होत्या. आणि ज्या दिवशी ठरवलं फाईट बॅक करायचं त्या दिवशी मार्ग मिळायला लागले. सो ह्यातनं एक लक्षात आलं की तुमचे इंटेन्शन्स क्लिअर असतील बिझनेसमध्ये तर तुम्ही कधीच मागे नाही पडू शकत. बरोबर. सो ह्या प्रत्येक टप्प्यावरती शिकण्यासारखं बरंच काय काय मिळत गेलं. आणि त्यातनं आय थिंक माणूस घडत जातो त्यातनं. राईट. सो दिस इज द स्टोरी ऑल टुगेदर. कमान. कारण तेच आहे, प्रत्येक स्टेपवर येणारं ते एक लर्निंग, आणि त्याच्यातनं मग कसे आपण डिसिजन घेतो. आणि मेन म्हणजे त्या लर्निंगमधनं काय कॅरी करतोय आपण ते पण इम्पॉर्टंट आहे. बरं. आता ह्याच्यामध्ये कॅरी करण्यासारखं माझ्याकडे इन्सल्ट्स होते. म्हणजे मला आठवतं जे लोक माझ्या वेळेला पाया पडायचे, जे रिस्पेक्टफुली बोलायचे, त्यांनी आई बहिणीवरून शिव्या दिल्या. म्हणजे मी रात्री रोज माझ्या घरात रडायचो ढासळासा. मी बायकोकडे लिटरली ढासळासा रडायचो की यार मी काय करून बसलो आहे. मला किती काय झालं आजपर्यंत लोकांच्या शिव्या ऐकायची सवय नव्हती कधी. पण त्यावेळेस ना मी अमिताभ बच्चनांचा एक इंटरव्ह्यू बघितला त्याच मोमेंटला, त्यात माझ्या लाईफमध्ये चालू होतं, आणि त्यांचा एक इंटरव्ह्यू बघितला अशाच वेळ जुळून. हां. आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी ते सांगितलं होतं की लोग मेरे दरवाजे पे आ रहे थे, मुझे गालियाँ दे रहे थे, जो लोग मेरे पीछे पड़े थे कि हमारे साथ काम करो, मुझे गालियाँ दे रहे थे, मला इससे नीचे मैं अभी नहीं जा सकता. आणि त्या मोमेंटला अमिताभ बच्चन बाउन्स बॅक केलं. आणि मग त्यावेळेस मी म्हटलं की त्याला त्यांच्या लाईफमध्ये पण तोच प्रॉब्लेम आहे, माझ्या लाईफमध्ये पण तोच प्रॉब्लेम आहे. सो आय एम मेंट टू बी अ लेजंड. सो लेजंड्सच्याच आयुष्यात मोठे प्रॉब्लेम येतात. सो मी माझ्या इव्हन स्टुडंट्सला पण सांगतो की मोठा प्रॉब्लेम आला की समजा यू आर गोण बी अ लेजंड. सो हाऊ यू टेक इट. बरोबर. मी ते रडत बसलो असतो, ऑफकोर्स रडायचो म्हणजे मला रात्री स्वप्नात ती माणसं दिसायची, कारण मी कुठेतरी त्यांच्या अपेक्षांवरती होतं. पण एक गोष्ट क्लिअर होती की मला फसवायचं नाही कोणाला. ही गोष्ट खूप आतनं त्या संस्कारांमध्ये आलेली होती. त्यात माझ्या आईवडिलांच्या संस्कारात, त्यात मेजरली माझ्या आत्याचे संस्कार आहेत
तिच्याकडे मी फार काळ पुण्यात राहिलेलो त्याकडे माझ्या, ओके. की आपल्याला कोणाला फसवायचं नाही आहे. 2 वेळेची भाकरी खायला नाही मिळाली तरी चालेल, पण उद्या मरताना कोणी हे नाही बोललं की यांनी मला फसवला, की मरताना कोणी हे नाही बोललं की हा चीटर आहे म्हणून. खरं. त्यामुळे इंटेन्शन्स क्लिअर होते की पैसे परत करायचे आहेत. आणि मी जे पैसे परत केले ते जी अमाऊंट त्याने सांगितली होती ना, की तुम्हाला 8% मिळतील, 10% मिळतील, 15% मिळतील, त्या अमाऊंट सकट दिले. जेवढा काळ माझ्याकडे डिले झाला होता त्याच्या सकट दिलं. असं नाही बोललो की नाही आता माझ्याकडे फक्त मुद्दलच आहे, मुद्दलच जमावून घ्या. व्याजासकट जे होतं ते, कारण ते ओझं कुठेतरी कॅरी करणार ना. आणि किती नाही म्हटलं तरी माझ्या मुलांना ते आपल्याला फेस नाही करायला लागत, मुलांना फेस करायला लागतं. नंतर मध्ये चालू होतं नारायणनाग बळी करा, ही विधी करा, ती विधी करा. त्याच्यापेक्षा आपणच नको करू ना की पुढच्या पिढीला तो त्रास नको व्हायला. खरं. म्हणजे मला एका मित्रांनी सांगितलं होतं की त्याच्या वडिलांचं बॅकग्राऊंड थोडंसं गँगस्टर किंवा याचं होतं. आणि ते जेव्हा कधी कुठल्या ज्योतिषाकडे जायचे, जेव्हा कधी कुठल्या याच्याकडे, तर माझ्या वडिलांनी त्याच्या काही काय म्हणतात अनकॉन्स्टिट्युशनल गोष्टी केल्या होत्या. जेव्हा कधी कुठल्या ज्योतिषाकडे जायचं तर ते ज्योतिष सांगायचं की यार तुझ्या वडिलांनी ते केलं त्यामुळे तुला भोगायला लागतं. म्हटलं हे आपल्या मुलांवर नको यायला. काही असेल, कोणाची 1 रुपयाची जरी हाय असेल किंवा मी घेतलेत आणि परत नाही दिलेत तर ती हायच आहे, नोईंगली और अननोईंगली. बरोबर. म्हटलं ते आपल्यावरपर्यंत ठीक आहे आपण फेस करू, मुलांना का, त्यांची काय चुकी आहे. खरं. सो तुम्ही ते अगेन पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कुठे जोडताय त्याच्यावरती सगळा गेम आहे. खरं. म्हणजे माझं आत्ता वय 39 वर्ष आहे, पण 39 वर्षात खूप आपण अप्स अँड डाऊन्स बघितले. पण फॉर्च्युनेटली ना तो एक माइंडसेट बाउन्स बॅकचा होता. मला असंही ऑफर झाले की घरातलं नाही सांगितलं जाऊ दे नोकरी कर. मला बायकोनी सांगितलं की वेळ आली ना तर वडापावची गाडी टाकू, मी बाजूला उभी राहून तुझ्या वडे तळेन, नोकरी नाही करायची. कारण मला कारण तिला माहिती होतं की मी नोकरी केली तर मी सुसाईड करेन. स्वभावच नाही येतो. एक तर मी सुसाईड करतो किंवा मालकाला मारून टाकेन. सो त्यामुळे चिनी वेट. त्रिशूल पिक्चर बघितलं तुम्ही? नाही. ओके. त्रिशूल पिक्चरचा एक डायलॉग चेंज माय लाईफ. संजीव कपूर बोलतो कमाल इस बात का नहीं है कि उसने वो कर दिखाया, कमाल इस बात का है कि वो जानता था कि वो कर सकता है. मॅक्सिमम लोकांना हेच माहीत नसतं की क्या वो जानते हैं वो कर सकते हैं. अरे कमाल. सो दिस इज वॉट इट इज की तुम्हाला माहिती आहे का, मला इच्छा खूप आहे एखादी गोष्ट करायची, पण काय तुम्हाला माहिती आहे की तुम्ही ते करू शकता. ज्या दिवशी मला माहिती असेल ना मी ते करू शकतो, त्यानंतर नथिंग इज इम्पॉसिबल फॉर यू. राईट. कमाल. तो गिअर टाकणं आणि ते स्वतःकडे बघणं. मगाची मी परत तिकडे मागे कनेक्ट करतोय. ज्या दिवशी मला माझ्या बायकोनी सांगितलं की त्या 2 जीवांचं हे काय, त्या दिवशी मला हे होतं की मला माहिती असणं गरजेचं की मी ते करू शकतो. मला माहिती असणं पाहिजे की मी 11 करोड रुपये वर्ष परत फेडू शकतो. सो ते माहिती आहे का. राईट. मॅक्सिमम लोक बिझनेसमध्ये येतात एक स्वप्न बघून येतात, पण माहिती नसतं, सेल्फ डाऊट असतात. तर ते सेल्फ डाऊट कुठेतरी बाजूला काढणं गरजेचं आहे. राईट. सो आणि त्याच्यासाठी सेल्फ डाऊट जर बाजूला काढायचे असतील तर पुढचा एक पण की सेल्फ डाऊट कसा काढायचा, तुमचा का, तुम्ही एखादी गोष्ट का करताय, कशासाठी करताय. इंटेन्शन लोकांचं असतं की मला पैसे कमवायचे नाही, मग ते पैसे का कमवायचे, त्याचं तुमचं डीप इनसाईड कारण काय, तुमचं पर्सनल रिझन काय, तुमचं इमोशनल रिझन काय. कुठलीही गोष्ट जर इमोशनल फॅक्टरला कनेक्ट केली ना तर ती गोष्ट तुम्ही कधी डायव्हर्ट नाही होऊ शकत. अनफॉर्च्युनेटली लोक वरचं पैसा कमवायचा. पैसा कमवणे का असू शकत नाही. का हे असू शकतं की तो पैसा कमवून कोणातरी प्रूव्ह करायचं आहे की ज्याने माझा इन्सल्ट केला होता. पैसा कमवण्याचं हे कारण असू शकतं की मला माझ्या आईवडिलांना चांगलं आयुष्य द्यायचं आहे. पैसा कमवण्याचं कारण हे असू शकतं की माझ्या मुलांना एक चांगलं एज्युकेशन द्यायचं आहे. हा तुमचा काय. राईट. ज्या दिवशी तो का एखाद्या व्यक्तीचा क्लिअर होतो ना त्या दिवशी तो व्यक्ती कधीच त्याच्या इंटेन्शन्सपासून हलत नाही. आणि ज्याचा का वीक आहे ना ते मग जाऊ दे, मग आता एक्सपोर्ट इम्पोर्ट नाही तर मग दुसरा बिझनेस करून बघू, ते होतं. राईट. खरं. ती क्लॅरिटी खूप महत्त्वाची. क्लॅरिटी. ह्याच्यात आम्ही डिझाईन वर्कशॉप जे सुरुवातीला तुम्हाला म्हणतो त्याच्यात आम्ही जे करायचो की 5 why असा आम्ही करायचो एक्सरसाइज, जो माहिती असेल तुम्हाला, की 5 वेळा का विचार, का पैशासाठी का ह्याच्यासाठी का. मग तो 5व्या वाय नंतर तुम्ही 5व्या का नंतर पोचता ऍटलिस्ट त्या ओरिजिन पर्यंत. असं विचारायचं. झकास. आता मला विचारायचं आहे की आता आपला स्वतःचा ह्या बिझनेसमधला दांडगा अनुभव झालेला आहे, बऱ्याच गोष्टी शिकलेलो. दांडगा नाही म्हणता ना, अनुभव आहे. कारण ही इंडस्ट्री एवढी डीप आहे, म्हणजे जसं समुद्र जितका डीप आहे तशी ही इंडस्ट्री डीप आहे. रोज काही ना काहीतरी नवीन येतं, पण अनुभव आहे फॉर्च्युनेटली काम केलं, अनुभव झालेला आहे, ठेचा खाऊन झालेला आहे, त्याच्यातनं शिकलेलो आहोत आपण. त्यामुळे लर्निंग्स पण बऱ्या प्रमाणात आहेत. हे झाल्यानंतर तुम्ही शिकवायला सुरुवात केलीत.
इम्पोर्ट एक्सपोर्ट किंवा जनरल बिझनेस कसा करावा ह्याबद्दल कोचिंग आपण चालू केलं. आणि जसं सुरुवातीलाही म्हणालो की 22,000 लोक आत्तापर्यंत मार्गदर्शन 5 त्यांनी वर्षांमध्ये. Yes. केलेलं आहे. तर आपण काय करतो ह्याच्या मार्फत आणि काय त्याच्या मागचा काय होतं? ओके, का त्याच्या मागचं एकतर ही सुरुवात जी झाली ती कोविडमध्ये झाली. कारण त्यावेळेस मेंटली स्वतःला इन्व्हॉल्व ठेवणं गरजेचं होतं. काहीतरी करूया, काय करायचं कळत नव्हतं. बायकोशी बोलवतो, ती बोलली की तू सजेस्ट करतोयस तेच लोकांना शिकवणार. म्हटलं म्हणजे तू एक्सपोर्ट इम्पोर्ट करतोयस, तू कायम बोलतोस की मला माझ्या मराठी माणसांसाठी कधी करायचं, मराठी माणसांसाठी कधी करायचं, तेच शिकव मग मराठी माणसांना. म्हणजे ठीक आहे, बोलते, ट्राय करून बघू. म्हटलं काय 50 एक लोक शिकतील आपल्याकडनं. पहिलीच बॅच मी लॉन्च केली जी होती फ्री बॅच. एका पेपरला बातमी दिली आणि त्यावेळेस लोक घरी होते, पेपर वाचणं भरपूर होत होतं. पेपरला 2-3 पेपरला बातमी दिली की मोफत ट्रेनिंग प्रोग्राम वगैरे. 1 मे 2020ला सुरुवात केली मी. आणि त्यावेळेस झूम बीम पण एवढं माहीत नव्हतं, गुगल फॉर्म वगैरे असायचे. बातमीचं मला अजून आठवतं की या नंबरवरती मिस कॉल द्या, तुम्हाला गुगल फॉर्म पाठवला जाईल वगैरे वगैरे. आणि पहिल्याच दिवशी मला आठवते जवळजवळ 1300 लोकांनी रजिस्ट्रेशन केले. आणि आय वॉज लाईक दिस इज समथिंग डिफरंट. टोटल ती बॅच बनली 1800 लोकांची. 1830 का 1840 लोकांनी ती अटेंड केली. आणि त्यातनं 15 दिवस पूर्ण व्हॅल्यू दिल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली की हे लोक येत आहेत, ऐकतायत, वेळ जात नाही आहे म्हणून ऐकतायत, ह्यांना इंटरेस्ट नाही आहे. कारण तिकडे 1-to-1 कम्युनिकेशन व्हायचं. झूमवरती सॉरी यूट्यूबवरती बॅच करायचो मी. म्हटलं ह्याला काहीतरी व्हॅल्यू पैसे ॲड करणं गरजेचं आहे, नाहीतर लोक फक्त येऊन आपला आणि त्यांचा दोघांचा वेळ वाया घालवणार. मग 2,500ची बॅच चालू केली, 2,500 रुपये चार्ज करून. त्याला माणसं कमी आली, पण जे आले ते त्यातल्या सिरियस होते की काहीतरी करू पाहत होते किंवा कोविडनंतर काही प्रॉब्लेम झाले तर आम्ही काय करू शकतो. पण मग त्यातून पण पैसे कमी दिलेत, त्यामुळे एक थोडा काळ तो मोटिवेशन राहत होता आणि नंतर परत ड्रॉपडाऊन होत होतं. असं करत 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 मग मी ऑनलाईनवरती 10,000 रुपये चार्ज करायला चालू केले, विच वॉज अ डिसेंट अमाऊंट एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये. पण त्यात एक गोष्ट लक्षात होती की ऑनलाईन असल्यामुळे लोक सेशन्स अटेंड करत आहेत, पण ते तितक्या सिरियसली करत नाही. कारण इतर डायव्हर्जन्स पण आहेत ना. मला जॉबला जायचं आहे, आज कंटाळा झाला, नाही अटेंड केलं, कारण ऑप्शन आहे दुसरा काहीतरी. मग म्हटलं कुठेतरी ऑफलाईन आणणं गरजेचं आहे. आणि तिकडनं मग ते ऑफलाईन ट्रेनिंग प्रोग्राम्सची सुरुवात झाली. प्रॅक्टिकली ऑफलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची सुरुवात आमची झाली 2024 मार्चपासून. सो पहिला जो ऑफलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मोठा केला, रात्र छोटा एक केला आम्ही जानेवारीमध्ये, ज्याला साधारणपणे एक 70 ते 100 आसपास लोक होती. पण ऑफकोर्स त्यांना मग मला तिकडे लक्षात आलं की हे पॉसिबल आहे, लोक इंटरेस्ट घेऊन ऐकतायत किंवा त्यातनं इम्प्लिमेंटेशन पण करतायत. म्हटलं मग मग त्यांच्यावर आपली पण डेव्हलपमेंट इम्पॉर्टंट आहे. सो देन आय थॉट की आपण एक मोठा हे करू, 1,000 लोकांचा करायला पाहिजे. त्यावेळेस सगळ्यांनी वेड्यात काढलं की नाही रे, 1000 लोक एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी शक्यच नाही, ती पण मराठी माणसं तुला थोडी 15,000 रुपये देणार आहेत, 16,000 रुपये देणार आहेत. म्हटलं बघू ना काय होईल. म्हणजे जाकीर खानचं एक वाक्य आहे की कुछ नहीं हुआ तो तजुर्बा होगा. आणि तजुर्बा तो हो जाएगा, ट्राय करून बघू, झालं तर झालं, नाही झालं तर इट वॉज नॉट मेंट फॉर मी. आम्ही लॉन्च केला प्रोग्राम आणि विदिन 5 or 6 weeks वी आर सोल्ड आउट. मी म्हटलं त्यावेळेस मला एक थॉट असा आला की याला आपल्याला ऐकायला कोणी पैसे देऊन एवढी लोक येतील, म्हटलं माझ्या आयुष्यात मी कधी विचार नव्हता केला. त्यामुळे ते अनुपम खेरचं एक वाक्य ना की ये हो सकता है जिंदगी में कुछ भी हो सकता है, तसं झालं ते. म्हटलं मग 1,000-1,200 लोक आली, त्यांना व्हॅल्यू द्यायचा प्रयत्न केला. मी आहे ना थोडंसं कम्युनिटीवरती फोकस करणार माणूस आहे. मला ते फक्त ट्रेनिंग देऊन हात सोडून द्यायचं मला नाही जमत. सो व्हॉट आय डू इज की ट्रेनिंग झाल्यानंतर ट्रेनिंग सगळे देतात, प्रॉब्लेम येतो कुठे नंतर, जेव्हा ते ॲक्च्युअल फील्डवरती उतरतात तेव्हा त्यांना प्रॉब्लेम येतो. आणि त्यावेळेस सपोर्ट करण्यासाठी कोणतरी असणं गरजेचं आहे. म्हणून मी दर 3 महिन्यांनी पूर्ण महाराष्ट्र फिरतो. आणि प्रत्येक जिल्ह्याला पण जे मेन हब्स आहेत, म्हणजे कोल्हापूर झालं, नागपूर झालं किंवा नाशिक, ठाणे, काही मेजर हब्स आहेत जिकडे इतर जिल्हे कनेक्टेड आहेत, तिकडे जातो आणि मी 4-4, 5-5 दिवस राहतो की तुम्ही आणि मला भेटा, तुमचे जे प्रश्न असतील आपण बोलू, आपण पर्सनल लाईफवरती बोलू, बिझनेसवरती बोलू. त्यातून फॅमिली बॉन्डिंग क्रिएट व्हायला लागली. सो ते करत 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 आता बरंचसं काम वाढलं. मग एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनिंग हा एक सुरुवात आहे. त्याच्यातनं आम्ही आता बिझनेस क्लब चालू करतो आहे. त्या बिझनेस क्लब्समध्ये जेवढे लोक येतात ते सगळेजण येऊन तिकडे त्यांचे प्रॉब्लेम्स, त्यांचे काय बिझनेस कनेक्टिव्हिटी त्यांची वाढत चाललेली आहे. नंतर मॅन्युफॅक्चरर्स सप्लायरला कनेक्ट होतात, सप्लायर मॅन्युफॅक्चरला कनेक्ट होतात. इव्हन आमच्या ट्रेनिंग प्रोग्रामचे मॅन्युफॅक्चरर्स येतात, ज्यांच्याकडे प्रोडक्ट आहे, त्यांना आम्ही डिस्प्लेला जागा देतो की तुम्ही तुमचे प्रोडक्ट डिस्प्ले करा.
कारण ज्यांच्याकडे सप्लायर नाही आहेत किंवा ज्यांच्याकडे प्रोडक्टच नाही त्यांना तिकडे प्रोडक्टची आयडिया मिळते. या सप्लायर्सला किंवा मॅन्युफॅक्चरर्सला नवीन बायर्स मिळतात. सो ती बिझनेस कनेक्टिव्हिटी होते. सो माझं एक कायम हे राहिलं की मी जर ₹1 चार्ज केलं ना तर आय हॅव टू गिव्ह यू 10x व्हॅल्यू. सो ती 10x व्हॅल्यू कशी मिळेल नाही तर ₹18,000 आयुष्यभर सपोर्ट हे कोण नाही करत. मी सांगितलेलं आयुष्यभर म्हणजे कोणाचं आयुष्य म्हटलं माझं आयुष्य, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी तुम्हाला सपोर्ट द्यायला तयार आहे. आणि तो सपोर्ट म्हणजे फक्त झूमवरती सपोर्ट किंवा ते तर चालूच असतं, ते सगळेच करतात. पर्सनल कनेक्टिव्हिटी झाली किंवा ग्रुप बिझनेस ग्रुप झाले, वर्षातनं 2 वेळा आम्ही मोठे इव्हेंट्स करतो की तिकडे आम्ही काही ₹1 पण चार्ज नाही करत. की ते 1200, 1500 लोक येतात की आता जसं गुरुपौर्णिमेला आत्ता आम्ही केला की तिथे फक्त व्हॅल्यू दिली जाते आणि ती व्हॅल्यू फक्त एक्सपोर्ट इम्पोर्टची नसते, इट इज आउट युअर लाईफ. सो ते होतं. किंवा आता आम्ही अवॉर्ड फंक्शन्स चालू केले उद्यमित्वांना जे लोक सक्सेसफुल झाले त्यांच्यासाठी अवॉर्ड्स वी स्टार्टेड. मग त्यात पण अवॉर्ड्सचे वेगवेगळे लेवल्स आहेत. एक आहे करोडपती अवॉर्ड, एक आहे लखपती अवॉर्ड, एक आहे अचिव्हर अवॉर्ड की जस्ट चालू केलं पण आज अचीव्ह केलं आहे, एक आहे इन्स्पायरिंग स्टोरी अवॉर्ड. सो असे अवॉर्ड्स आता चालू करतो आहे. मॅगझिन्स आपले येत आहेत आता. नंतर ज्यांच्या सक्सेस स्टोरी झाल्यात, मी ना आधी थोडासा स्केप्टिकल असायचो की जे सक्सेसफुल झालेत त्यांच्या स्टोरी नको दाखवायला. मला असं वाटलं की का त्यांची प्रायव्हसी का एक. पण नंतर लोक ट्रोलिंग करायला लागले की तुमच्या फक्त ॲड दिसतात, तुमची सक्सेस स्टोरी दिसत नाही. पण म्हटलं मग आता करतोय तो स्किन इन द गेम टाकावं लागेल. मग ते पॉडकास्ट आलं. म्हणजे पॉडकास्ट अगेन मी टिपिकल पॉडकास्ट नाही केले. मी म्हटलं मी तुमच्या घरी येतो, मला तुम्हाला सांगता तुमच्या घरच्यांना पण कनेक्ट करायचं, त्यांच्या पण भावना इम्पॉर्टंट ना, घरच्यांच्या असतील किंवा आईवडिलांच्या असतील. की एखादा मुलगा तुमचा शिकतोय म्हणजे अगेन जे आईवडील कम्फर्टेबल असतात त्यांच्याशीच बोलतो कॅमेरावर बोलायला, तर काही नाही तर ॲटलिस्ट फॅमिली कनेक्ट होतं माझा. मग त्यांची भावना कळतात की बाबा मुलगा आधी काय करायचं की मुलगी आधी काय करायची आणि आता एक सक्सेसफुल ओनर बिझनेस ओनर बनते. त्यात त्यांची चढ उतार आईवडिलांनी कसे हँडल केले, भले ऑन कॅमेरा नाही आले तरी मला समजता येतं की पेरेंट म्हणून ते हँडल कसं करता येतं. सो ती एक फॅमिली बॉन्डिंग क्रिएट करतोय. सो माझ्यासाठी उद्यमी महाराष्ट्र हा बिझनेस नसून माझ्यासाठी ती एक चळवळ आहे. एका मराठी माणसांनी व्यवसाय वाढवावा यासाठी सुरू केलेली. आणि मी माझ आहे माझा याच्यामध्ये की माझ्या ट्रेनिंग प्रोग्रामला जगभरातनं माणसं येतात, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या राज्यातनं येतात, वेगळे भाषिक येतात. म्हणजे माझ्या ट्रेनिंग प्रोग्रामला बिहारी, UP, आंध्रा बोलणारी आंध्रामध्ये लोक, गोव्याची लोक येतात आणि सगळे मराठीमध्ये ट्रेनिंग घेऊन जातात. मला इंस्टाग्रामवरती लोक विचारतात की तुम्ही हिंदीमध्ये चालू करा. म्हटलं शिकायचं असेल तर मराठीमध्ये शिक, मला नाही तर मला जमत नाही, मी करणार नाही. आणि मी हिंदीमध्ये चालू पण केलं होतं ट्रेनिंग, पण ते मलाच समाधान नव्हतं मिळत. बरोबर. म्हणजे मी पहिलं वर्कशॉप घेतलं आणि चालू वर्कशॉपमध्ये मी बायकोला मेसेज केला की नाही जमत आहे, मजा नाही येते, बंद करतो. तिला अरे चालू केले लोकांनी ते कम्प्लीट कर. सो वी स्टॉप्ड इट. सो ते मराठीमध्येच करायचं आहे आणि मराठी अक्रॉस वर्ल्ड फोकस ठेवायचा आहे. एक्सपोर्ट इम्पोर्ट ही सुरुवात आहे. म्हणजे नाव जे आहे ठेवलं आहे ते नाव ठेवतानाच फोकस हा होता उद्यमी महाराष्ट्र, एंटरप्रेन्योरशिप महाराष्ट्र. फोकस एकच होता की महाराष्ट्रामधल्या कुठल्याही मराठी मुलाला मुलीला असं वाटलं की मला व्यवसाय चालू करायचा, त्यांनी एकदा विचार केला उद्यमीच्या ऑफिसला फोन करून बोलूया तर. सो एक्सपोर्ट इम्पोर्ट इज जस्ट अ स्टार्ट. मी आता ई-कॉमर्स ट्रेनिंग स्टार्ट करतोय, AIचं ट्रेनिंग चालू करतोय. आपल्या मुलांना AI बद्दल फार हे नाही आहे. सो वी आर कमिंग अप विथ AI. व्यवसाय चालू कसा करायचा, व्यवसाय वाढवायचा कसा आहे, तो व्यवसाय करोडोंच्या रेव्हेन्यूवरती कसा घेऊन जायचा, किंवा सर्व्हिस बिझनेसमध्ये कसं काय, तर असे बरंच काही हे करायचं प्लॅन आहे. पण त्याच्यासाठी मी वेगळं डिव्हिजन बनवलं, याचं नाव ज्ञानमयो. ओके. ज्ञानमयोचा अर्थ जो म्हणाल तर नॉलेजेबल. आपल्या अथर्व शीर्षामध्ये एक लाईन आहे, ज्ञानमयो विज्ञानमयोसी. सो त्याच्यातनं, आणि हे नाव माझ्या ऑलमोस्ट मी शाळेत असल्यापासून माझं नाव ज्ञानमयो नाव अडकलेलं आहे कुठेतरी. तर म्हटलं मग आता ह्या प्रोजेक्टला नाव देऊ आपण. सो उद्यमी महाराष्ट्राचाच भाग येतो, त्याला नाव दिलं आहे ज्ञानमयो. पण म्हटलं मग आपल्या लोकांसाठी कसं सोपं करता येईल, मराठी माणसांसाठी जर काम करायचं तर मी ते व्यवसाय चालू कसा करायचा याच्यासाठी वेगळे फी, व्यवसाय वाढवायचा त्याच्यासाठी वेगळं फी. म्हटलं असं नको करूया, सगळं एका प्लॅटफॉर्मवरती आणूया आणि त्या प्लॅटफॉर्मवरती व्यवसाय चालू कसा करायचा, वाढवायचा कसं, हे तर होईलच, व्यवसायाचं ट्रेनिंग होईलच, प्लस लाईफ कोचिंग होईल. म्हणजे ज्या सिस्टम्स मी वापरल्या मी वाढलं. मी मॅनिफेस्टेशन मी खूप करतो, किंवा मी गोल्स लिहितो, किंवा माइंडसेट कसा डेव्हलप करायचा, तो पैशाचा माइंडसेट असेल, रिलेशनशिपचा माइंडसेट असेल. सो आयुष्याचे जेवढे 6 फॅक्टर्स आहेत त्या प्रत्येक फॅक्टरवरती एक डीप ट्रेनिंग असेल. ओके. ते पण त्या प्लॅटफॉर्मवरती असेल. जे लोक सक्सेसफुल झालेत त्या लोकांना इन्व्हाइट करणं की त्यांनी त्यांची जर्नी, आणि अगेन मराठी असतील,
तर त्या लोकांना इन्व्हाइट करणार की तुम्ही येऊन आमच्या कम्युनिटीवर शेअर करा की तुम्ही तुमची जर्नी कशी अचीव्ह केली. पॉडकास्ट फॉर्मॅटमध्ये नाही, त्यांना सांगा तुम्ही कोचिंग घ्या, ट्रेन करा त्यांना. सो असं पूर्ण वर्षभराचा प्लॅन असेल आणि वी आर चार्जिंग नॉमिनल फीज. मी आय थिंक 18,000 रुपये वर्षभराचे चार्ज करतोय. ओके. सो म्हणजे थोडक्यात अगदी सांगायचं झालं तर माइंड व्हॅली तुम्हाला माहिती असेल. माइंड व्हॅली इज अ प्लॅटफॉर्म, जगातला सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे जो फक्त लाईफ कोचिंगवरती मेजरली हे करतो. तर ते मी लाईफ आणि बिझनेस कोचिंगमध्ये मराठीमध्ये आणतो. जो मराठीतलं जगातलं पहिलं मराठी बिझनेस आणि मराठी लाईफ कोचिंग देणारं प्लॅटफॉर्म आहे ज्ञानमय, जे उद्यमी महाराष्ट्राचं प्लॅटफॉर्म आहे जगास. तर अशा प्रकारे आपण पोहोचतोय लोकांपर्यंत आणि त्यांना संधी देतोय की तुम्हाला जर एक्सप्लोअर करायचं आहे. कारण तुम्हाला आधी डायरेक्टली असं कोण मेंटर तेव्हा नव्हतं, मला कोणी शिकवायला नव्हतं, मला कोणी हात धरायला नव्हतं. त्यामुळे आता आणि होतं काय, मेंटॉरचं इम्पॉर्टन्स आहे ना. मी आपल्या असा एकही सक्सेसफुल माणूस नाही, मगाशी तुम्हाला जे बोललो की असा एकही सक्सेसफुल माणूस नाही ज्याला मेंटॉर नाही आहे. राईट. प्रत्येक सक्सेसफुल माणसाला एक मेंटॉर आहे. म्हणजे उदाहरणासकट रतन टाटा, JRD टाटा, धीरूभाई अंबानी, मुकेश अंबानी, सचिन तेंडुलकर, बाळासाहेब ठाकरे, प्रत्येकाला म्हणजे भले त्यांचे आई वडील त्यांचे मेंटॉर असतील पण मेंटॉर होते प्रत्येकाला. बरोबर. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं पण नाव घेऊन जगतो ते महाराजांना मेंटॉर होते. सो आपण तर विविध विषयांसाठी विविध विषयांचे होते. सो त्यासाठी मेंटॉर असणं गरजेचं. सो तो दिस वुड बी काइंड ऑफ मेंटॉरशिप प्रोग्राम फॉर लाईफ आणि बिझनेस. बरं. ज्ञानमय जे आपण बोलतोय. आणि फोकस एकच आहे की जगभरातल्या ॲटलिस्ट 1 करोड मराठी माणसांपर्यंत पोहोचावं आणि त्यांना त्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन यावं आणि ती 1 करोड माणसांची उद्यम महाराष्ट्राची कम्युनिटी क्रिएट करावी. ओके. सो हे माझं पुढच्या 3 वर्षाचं विजन आहे. जगास. कमाल. तर आत्ता आपण विविध विषयांवर विविध गोष्टींचा आढावा घेतलेला आहे. म्हणजे अगदी पर्सनल स्टोरीपासनं ते आता आपण अप्लाय कसं करतो, व्यवसायात कसं अप्लाय करायचा, माइंडसेट कसा असला पाहिजे, ते अगदी आपल्याकडनं कोणाला जर का मार्गदर्शन असेल तर काय चालू केलं आहे आपण, कोणते कोणते इनिशिएटिव्ज आहे, ते सगळ्याचा छान आढावा घेतला आहे. मला पण पर्सनल लेवलला खूप काही ह्याच्यातनं शिकायला मिळालेलं आहे. कारण की जसं म्हटलं की प्रत्येक गोष्ट करताना काही ना काही तर त्याच्या मागे गोष्टी घडत असतात आणि त्या सगळ्याच आपल्याला माहिती असतात असं नाही. पण असे जेव्हा कॉन्व्हर्सेशन होतात तेव्हा आपल्याला इतरांबद्दलच्या पण गोष्टी कळतात आणि आपल्याला आपल्याबद्दलच्याही गोष्टी कळायला लागतात की अरे हे करून बघायला हवं किंवा अरे माझ्यात असं असेल कदाचित. तर ते मला जाणवलं, तसंच आपल्या प्रेक्षकांना पण जाणवलं असेल असं मला 100% खात्री आहे. वायफळवर येऊन कसं वाटलं? मजा आली. म्हणजे मी आता तुम्ही जेव्हा बोलत होता मी बॅक ऑफ द तोच माझा विचार चालू होता की एकतर ज्या वास्तूत आपण हे करतोय ती इतकी समाधानी वास्तू आहे, ते इतकं प्रसन्न वाटतंय, त्यातनं बोलावंसं वाटतं. नाहीतर मग मी आधी पण केलेले बऱ्याच ठिकाणी, मी कोणाचं असंही नाही, पण कुठेतरी ना ती मानसिक समाधान जे किंवा शांतता लागते ना ती मला मिळाली इथे सगळ्यात पहिले. आणि तुम्ही ज्या पद्धतीने कनेक्ट करता, आय लव्ह इट. म्हणजे मी तुमचे पॉडकास्ट रेग्युलर आधी बघत होतो पण आय एम युअर फॅन बिकॉज ती मला पॉडकास्ट नाही वाटला, मला असं वाटलं की मी एका मित्राबरोबर बोलतो जो बऱ्याच वर्षांतर मला भेटला आणि मला विचारतो तू काय झालं तुझ्या एवढ्या वर्षात आयुष्यात. सो त्यामुळे ते खुलत गेलो मी. नाहीतर इतकं डीप माझ्या मते मी आजपर्यंत कधीच कुठे बोललो नाही आहे. राईट. सो आय लव्ड इट, आय लव्ड द वाईब. आणि मजा आली एवढंच बोलू शकतो. कमाल. कारण की इथे आपलं पॉडकास्टवरचं बोलणं प्लस ऑफ पॉडकास्ट बोलणं त्याच्यातही खूप जबरदस्त गोष्टी शिकायला मिळाल्या आणि मला पण कमाल मजा आली, प्राचीला पण आलीच असणार आहे. ज्या व्यक्तींना किंवा ज्यांना कोणाला ओमकारदादांचे जे काही इनिशिएटिव्ज आहेत त्याच्याबद्दलची जी काही माहिती हवी असेल किंवा जे काय त्यांना पाहायचं असेल तर त्याच्या आपण खालती टाकूच, पण काही सांगायचं असेल त्याच्याबद्दल तर सांगू शकतो. बेसिकली 2 हे गोष्टी आहेत. एक तर मी लवकरच मी एक हे करतोय ते म्हणजे 1 रुपयात मिनी MBA. ओके. काय होतं, लोकांचं असं समजत होतं की मला व्यवसाय करायचा म्हणजे मी MBA करणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं मी MBA केलेलं आहे, मी डॉक्टरेट केलेली आहे. त्या डॉक्टरेट आणि मिनी MBAमध्ये मी डॉक्टरेट आणि MBAमध्ये मी जे शिकलो ना ते प्रॅक्टिकली धंदा करताना शिकलो आहे किंवा त्याच्यामध्ये जे शिकलो ते धंद्यात इम्प्लिमेंट मला काही करायला लागलं नाही. बिझनेस इज ऑल अबाउट यू बिंग प्रॅक्टिकल. राईट. सो त्यामुळे एक 10 दिवसांचा मिनी MBA नावाचा प्रोग्राम आम्ही म्हणतो 1 रुपयामध्ये. सो ज्या मराठी माणसानं जगभरातल्या व्यवसाय चालू करायचा आहे 10 दिवस द्या, मी गॅरंटी देतो की त्या 10 दिवसांना तुम्ही माणूस म्हणून वेगळे असाल. सो तो एक प्रोग्राम लवकर तुमचा आपला पॉडकास्ट जोपर्यंत येईल तोपर्यंत तो लॉन्च होईल. आणि ज्यांना एक्सपोर्ट काम करायचं आहे त्यांनी omkararimayi.com सर्च केलं तर तिथे त्यांना त्याची लिंक मिळेल, खालती तुम्ही द्या. आणि 4 तासाचा वर्कशॉप घेतो मी एक्सपोर्ट इम्पोर्टचा. त्या 4 तासामध्ये प्रोडक्ट कसं निवडायचं, प्रोडक्ट निवडल्यानंतर तो कुठल्या देशात एक्सपोर्ट होऊ शकतो,
तो देश कसा शोधायचा, त्या देशामध्ये बायर कसा शोधायचा. आता लोक बायर कसा शोधायचा याच्यासाठी 10,000 रुपये घेतात. मी 99 रुपयामध्ये शिकवतो की बायर कसा शोधायचा. आणि ह्याचं कारण एकच आहे की ही इंडस्ट्री खूप मोठी आहे आणि फक्त प्रोडक्ट सप्लायर आणि बायर ह्याच्या पुढची इंडस्ट्री आहे. सो 4 तासाचं वर्कशॉप असेल, दे कॅन अटेंड इट खाली लिंकवरती. मला एक प्रामाणिकपणे वाटतं की आपल्या मराठी माणसांमध्ये पोटेन्शियल खूप आहे. अनफॉर्च्युनेटली आपलीच लोक आपल्याला सांगतात की मराठी माणूस व्यवसाय नाही करू शकत. आणि मला असं वाटतं की असं अजिबात नाही आहे. आणि जे लोक म्हणतात ना की नाही आपला मराठी माणसांचा धंदा करणं हे काम नाही, आपण नोकरी करावी की आपण दुसरं काही काम करावं. व्यवसाय आणि कुठल्याही कम्युनिटीचा काडी मात्राही संबंध नाही आहे. व्यवसायाचा संबंध असेल तर तो जिगरीशी आहे, तुमच्या माइंडसेटशी आहे. राईट. नाहीतर मग एक सख्खा भाऊ करोडपती आणि एक कर्जात बुडेला नसता. जर जातीशीच किंवा धर्माशीच कुठल्या व्यवसायाचं घेणं देणं असतं तर ते असतं ना की नाही हॉटेलचा बिझनेस शेट्टी लोकांनीच करावा, एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस श्रीमंत लोकांनीच करावा. हे जे माइंडसेट आहेत ना हे चुकीचे आहेत. सो एकदा ट्राय तर करा. ज्यांना कोणाला व्यवसाय करायचा असेल, कुठेतरी मनात इच्छा असेल जर मला व्यवसाय करायचा आहे, एक प्रयत्न करा. फार तर काही लॉस होईल ना. पैशाचा लॉस रिकवर करता येतो, नोशनल लॉस रिकवर नाही करता. ॲटलिस्ट मरताना एक समाधान तर असेल. आता मी अनेक लोक बघितले ज्यांच्यामध्ये बिझनेसचे स्किल्स होते, सगळ्या गोष्टी होत्या, पण माइंडसेट नसल्यामुळे चालू नाही करू शकले. आणि मग शेवटी तेव्हा करायला पाहिजे होतं. तर ॲटलिस्ट एक ट्राय तर करणं बनत आहे. खरं. त्यामुळे ते केलं पाहिजे. आपण केलं पाहिजे. स्वतःला विचारलं पाहिजे मुळात पहिले. तो सेल्फ टॉक खूप इम्पॉर्टंट आहे की मला व्यवसाय करायचा तर का करायचा आणि करायचा तर मग कुठला करायचा आहे. कुठला करायचा ते सांगायला मी बसलेलो, का करायचं ते प्रत्येकाने आपापलं बेकारावं. जगास मस्त. तर एवढं बोलून आपण आजचा भाग इथे पूर्ण करूया. आणि वेळात वेळ काढून एवढ्या सगळ्या इम्पोर्ट एक्सपोर्ट कोचिंग आणि सगळ्या या पूर्ण गोष्टींमध्ये आज तुम्ही आमच्याकडे आलात त्याच्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. तुझे असे विविध झोन पकडलेत मी आज पूर्ण एपिसोडमध्ये. भावना समजून घ्या तुम्ही. आणि तुम्हाला आम्ही पुढच्या भागात लवकरच भेटू. तोपर्यंत काळजी घ्या आणि मजा करता.